डॅश डॅश जे काही असेल गोष्ट ही आपण आज शिवी देतो ती 1000 वर्षांपेक्षा जुनी शिवी आहे. जवळपास दुसऱ्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत ह्या एवढ्या मोठ्या स्पॅन मध्ये एखादा वीर जर एक्सपायर होतोय, एखादा वीराला वीरमरण येतंय, तर त्याच्यासाठी शिळा बांधणी ती म्हणजे वीरगळ. थोडक्यात आता लोकांना काय वाटतं, वीर व्यक्ती कोण असतो? म्हणजे जो फक्त युद्धात लढतो तो वीर असतो का? तर नाही. नाही. आपल्या गडकिल्ल्यांवर पण आपल्याला बघायला मिळते, भरपूर दरवाजांच्या समोरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य कोरलेला असतो. बरोबर तो सूर्य मुघली सत्तेचं प्रतीक नाहीये, ते या गोष्टीचं प्रतीक आहे. की समजा जर कोणी सैनिक शहीद होत असेल तर मग त्याचं वेगळं म्हणा किंवा त्या टाईपचं स्ट्रक्चर का तयार होऊ शकतं. आता खरंच ही खूप छान आयडिया आहे. आता थोडंसं नाशिक भागात जाऊयात आपण. नाशिक भागामध्ये तुम्हाला आहे ना काही शिळा अशा दिसतील ज्याच्यावरती म्हणजे जवळपास 6-6, 7-7 फुटाच्या शिळा आहेत उभ्या. सगळ्यात खालच्या बाजूला जो कप्पा असतो त्याला म्हणतात वीरमरण कप्पा. वीर मरण नावामध्ये आहे, वीराचं मरण कसं असं झालं झालं. त्याच्याविषयीचा गप्पा असतो. सगळ्यात पहिले वीरगळ ही जी संकल्पना आहे ती कर्नाटकामध्ये आपल्याला खूप जास्त बघायला मिळते. कर्नाटकामध्ये वीरकल्लू नावाने त्याला ओळखलं जातं. आपण आपले गडकिल्ले पण आपल्याला राखता येत नाही आजच्या सिनारिओमध्ये, आणि त्याच्याही आधीच्या ह्या गोष्टी वीरगळ आहेत. इतिहास सांगणारे दगड आहेत. आता मुख्यतः याला इतिहासाचे मुख्य साक्षीदार म्हणावं लागेल, आणि मी त्याच्यामुळे आजही लोकांना सांगतो की तुमच्या गावामध्ये आहे पण तुमचं लक्ष नाही त्याच्याकडे. नाही. बरोबर. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या एका धमाकेदार आणि नवीन एपिसोडमध्ये. सो आज आपण इतिहासाची अशी काही पानं उलगडणार आहोत ना, जी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, खूप जास्त महत्त्वाची आहेत, पण तितकीच ती दुर्लक्षित आहेत. तर आज आपण गप्पा मारणार आहोत वीरगळ, सतीगड, व्याघ्रगड, गाढवेगड अशा शिळांबद्दल, ज्या भारतामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, पण त्यांच्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर तो वीरगळ काय थोडक्यात सांगतो की आधीच्या काळामध्ये म्हणजे राजे महाराजे जेव्हा होते त्या काळामध्ये जेव्हा एखाद्या वीराला वीरगती प्राप्त व्हायची युद्धामध्ये, तर त्याचं एक स्मारक बांधलं जायचं शिळेमध्ये कोरून, त्याला म्हणायचे वीरगळ. असे खूप सारे प्रकार आहेत. वीरगळ, सतीगड, व्याघ्रगड असे खूप जास्त प्रकार आहेत, किंवा गोधनगड. सो आज आपल्यासोबत या विषय बघण्यासाठी आहेत निखिल मस्के सर, ज्यांचा इतिहासावर चांगला अभ्यास आहे. ते एक ट्रॅव्हलर आहेत, ते ट्रेकर आहेत, आणि मुळात त्यांचा वीरगड या विषयावर खूप जास्त अभ्यास आहे. सो आपण सरांसोबत वीरगड बाबतीत, सतीगड बाबतीत अशा खूप साऱ्या सखोल गप्पा मारणार आहोत. म्हणजेच की वीरगड तुम्हाला कुठे पाहायला भेटतात, किंवा ते वाचायचे कशा, किंवा त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय, किंवा त्याच्यावर जे कप्पे कोरले असतात ते काय असतात, अशा खूप साऱ्या मानाव. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्ट नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. आणि पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. एक वेगळा विषय नाही का, की वीरगळ म्हणा किंवा स्मृती स्मारक असं त्याला म्हणतो आपण थोडक्यात. खूप वेगळा विषय हा, कदाचित ऑनलाईनवर फार कमी वेळेस बघितलेला विषय आहे आपला, बरोबर सर? तर मग आता माझ्या मित्राप्रमाणे की वीरगळ म्हणजे काय, की तुम्हाला सांगतो थोडक्यात, की ज्या वीरांनी युद्धात बलिदान दिलं त्यांच्याकरता बनवले स्मारक, थोडक्यात बरोबर एक शिळा. बरोबर. बरोबर. आधी आपण करू की निखिल सर नेमकं काय करतात, तुमचं नेमकं ओळख काय? म्हणजे आम्हाला तर माहिती आहे की तुमचं बिझनेस आहे, म्हणजे तुम्ही स्वतःची कंपनी आहे, पण मग या क्षेत्रामध्ये काय करता तुम्ही, म्हणजे काय काय तुमचं काम आहे आता? बरोबर. मला खूप सारे लोक माझ्या क्षेत्रामुळे जास्त ओळखतात रादर बरोबर. दॅन माय बिझनेस. बरोबर. कंपनीविषयी मी पहिले सांगतो, कारण हां, त्याच्यामध्ये थोडासा इतिहास रिलेट आहे. माझ्या कंपनीचं नाव मी शिवशंभू वेबवर्क्स ठेवलंय. हां, म्हणजे बरोबर. याच्यामध्ये पण शिव आणि शंभू येतात, म्हणजे आपले महाराज आणि शंभूराजे. शंभूराजे. सो इतिहासाची आवड ही खूप पहिल्यापासून होती. त्याच्यामध्ये म्हणू शकता की 4थीच्या इतिहासापासून आपल्याला जे शिकवायला सुरुवात केली, तिथले जे शिक्षक त्यांनी जे इतिहास आपल्या मनामध्ये खरंय, खरंय, बिंबवला, खरंय. तिथून जी सुरुवात झाली. त्याच्यानंतर चुलत्यांनी मला ट्रॅव्हलिंग शिकवलं. बेसिकली ते डॉक्टर जरी असले तरी खूप साऱ्या प्रमाणामध्ये ते फिरतात. बर. त्यांचं डॉक्टर असं अध्यात्म म्हणतात. डॉक्टर म्हणण्यापेक्षा डीन आहेत ते आत्ता विळद बर. घाटामधल्या कॉलेजला. बर. सो तरीही त्यांनी नगर गौरव सारखं पुस्तक लिहिलंय. आपल्या नगर जिल्ह्याचं ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी हां, हां, त्या हां. सगळ्या त्यांनी त्या पुस्तकात मेन्शन केल्या. काय नाव आहे सरांचं? डॉक्टर सुनील नाथामस्के. सो ते आता डीन आहेत आपल्या विळद घाटाच्या कॉलेजमध्ये. बापरे. सो मग त्यांच्याकडून कदाचित रायटिंग पण माझ्याकडे आलं, पण बेसिकली ट्रॅव्हलिंग माझ्याकडे आलं. ते अध्यात्माविषयी जास्त बोलतात, पण मला अध्यात्मापेक्षा मला इतिहास जास्त इतिहास. महत्त्वाचा वाटला, आणि मग मी इतिहास फिरणं सुरू केलं. सो माझं जी सुरुवात झाली होती ती एक
बॅचलर्सला असताना मी ट्रॅव्हलिंग सुरू केलं. बर. गडकिल्ले फिरणं हा माझा छंद. छंद. हम्म. एवढा वा. भयंकर छंद, आणि त्यातल्या त्यात लोक आज ग्रुपमध्ये फिरतात. बरोबर आहे. माझा छंद आहे की मी एकटे सोलो फिरता. फिरणं, कारण मला सोलोमध्ये ते एक्सपिरियन्स करायला भेटतात गोष्टी. बरोबर. आणि मी पण विरगळ ह्या विषयाकडे कधी नव्हतो, मी इतिहास या विषयाकडे कायम होतो. हो. महाराज अभ्यासणं, महाराजांची गडकिल्ले अभ्यासणं, त्यांची जी आर्किटेक्ट होते ते कशी बनवली गेली, ते तर बरोबर. अफलातून विषय. अफलातून. त्याच्यावरती एक पॉडकास्ट पॉडकास्ट होतं. बरोबर. त्यातलं माझ्यासाठी सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट होती ती म्हणजे महाराजांनी जे पाण्याचं व्यवस्थापन केलंय. बरोबर. मी त्याच्यावरती खूप दिवस अभ्यास केला. गडावरती पाणी कसं असेल, टाक्यांमध्ये पाणी कसं प्रश्नच साचेल, आहे. तलावामध्ये पाणी कसं साचेल, याच्यावरती मी खूप दिवस अभ्यास बरं. केला. म्हणजे आत्ता सध्या माझ्याविषयी सांगायचं झालं तर माझे 160 प्लस किल्ले फिरून झालेत. बर. वा. आणि यातला प्रत्येक गड हा मी 9 ते 10 वेळा केलाय. रायगडासारखा मी 25-30 वेळा पण फिरलोय. बापरे. त्याच्यानंतर शिवनेरी सारखा किल्ला माझा लास्ट टाइम 17वी वेळ कंप्लीट झालाय. हम्म. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मी एक्सप्लोर करत राहिलो, आणि मला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन भेटत गेलं. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे विरगळ. फक्त तुम्ही फिरला नाही तर जी अभ्यास किंवा हिस्ट्री हो, इतिहास बघत हो. गेला. कसं आहे की आपण एकदा गडाला भेट देतो, त्याच्यानंतर आपल्याला त्या गडाविषयी आपण पहिल्यांदा फिरून येतो. आम्ही त्याला रेकी म्हणतो. नॉर्मली रेकीच बरोबर. म्हणतो नाही आपण त्याला. बरोबर. रेकी करून आल्यासारखं होतं. त्यानंतर त्याची पुस्तकं वाचणं. हम्म. आधी तर वाचलेली असतात, पण परत एकदा वाचणं. बरोबर. त्याच्यानंतर मग त्या गडावरती त्या दृष्टिकोनातून बघायला जाणं. खरंय. आणि मग ते बघितल्यानंतर मग फायनलाइज करून मग व्लॉग्स रेकॉर्ड करणं, यासारख्या गोष्टी मी ट्राय केल्या. बट नंतर असं वाटलं की खूप सारे लोक गडांवरती खूप बोलताय. मग बरोबर. माझाच एक जवळचा मित्र, जसं आपलं आधी पण डिस्कशन झालं, स्वप्नील. स्वप्नील. स्वप्नील सोबत एकदा मी दापोली साईड फिरायला गेलो होतो, आणि त्या दापोलीला फिरताना त्या मंदिराच्या समोर व्याघ्रगड ठेवलेली होती. बर. आणि विरगळ देखील होती. व्याघ्रगड, विरगळ दोन्ही पण होत्या ते तिथे. प्रकार बघू पुढे काय. हा. सो स्वप्नीलने मला सांगितलं की ही विरगळ आहे. तोपर्यंत मी एवढं फिरून पण माझ्या कधी लक्ष नाही गेलं त्या बरोबर. गोष्टींकडे. आणि मी त्याच्यामुळे आजही लोकांना सांगतो की तुमच्या गावामध्ये आहे पण तुमचं लक्ष नाही त्याच्याकडे, नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही त्याला कसं जपलं पाहिजे वगैरे वगैरे. सो स्वप्नीलने सांगितल्यानंतर मग ती सवय लागली बघायची. मग एक सगळ्यात महत्वाचे लेखक आहे अनिल दुधाणे सर. अनिल दुधाणे. हा, त्यांचा विरगळ आणि सतीशिळांवरती एक पुस्तक आहे. बर. खूप छान पुस्तक लिहिलंय त्यांनी, पूर्णपणे फोटो सहित वगैरे वगैरे. ते अख्खं पुस्तक ढुंडाळून काढलं, त्यातली प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट वाचली, काय असतं काय नाही, आणि मग असं ठरवलं की आता हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग आता पोहोचवायचं तर ट्रॅव्हलिंग सुरू केलं पाहिजे. सो मी आजच्या घडीला गड किल्ल्यांवरती तर फिरतो, पण माझं मेन टार्गेट असतं विरगळ शोधणं. तुम्ही मला प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर, प्रत्येक गावातून माझी जेव्हा गाडी जाते, मी तेव्हा गावातल्या मंदिराच्या शेजारी विरगळ शोधत असतो. बर. म्हणजे माझी नजर देवाकडे बघण्यापेक्षा विरगळ शोधण्याकडे जास्त असते. आणि त्यातून मला आज मी ऑलमोस्ट 350 ते 400 गावं अशी शोधलीत की ज्याच्यामध्ये विरगळ आहेत, आणि ते युनिक टाईपच्या आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या. सो मग हे असा काहीतरी छंद लागला, तो स्वप्नीलमुळे म्हणा किंवा आपल्या इतिहासाच्या आवडीमुळे, आणि मग तो आता असा वाढत चाललाय की लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ही गोष्ट, आणि लोकांमध्ये त्याची जनजागृती झाली पाहिजे. बरोबर. सो अशी काहीतरी माझी स्टोरी आहे. फक्त म्हणजे बऱ्याच जणांना माहितच असतं की ही विरगळ आहे किंवा सतीगड किंवा त्याला प्रकार आपण पुढे बघूच, पण पहिल्यांदा माहितच असतं. आता नेवासा तालुक्यामध्ये जर तुम्ही फिरलात तर तिथे तुम्हाला खूप साऱ्या विरगळ बघायला मिळतील. पण आपल्याकडच्या विरगळचा प्रकार काहीसा वेगळा आहे थोडासा. थोडा पुणे, सातारा ह्या भागात गेलो की वेगळा प्रकार बघायला भेटतो. बट ते प्रकार आहे, पण ते एक प्रकारे विरगळच आहेत आपल्या. आपण आता बेसिक घेऊ चालू की हायरार्की पहिले की पहिले काय येतं, स्मृती स्मारक, स्तंभ. पहिले आपण त्याला म्हणूयात स्मारक शिळा, सगळ्यात वरच्या टॉप लेवलला जो येतो, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार. त्यातला एक प्रकार म्हणजे विरगळ. बाकीचे प्रकार मग थोडे सांगा ना मला, एक्सप्लेन करू. ओके, आता आपण बाकीच्या प्रकारांविषयी बोललो. ती विरगळ काय हे पण मी एवढं एक्सप्लेन नाही केलेलं. जाऊयात आपण विरगळ विषयी पण बोलूयात. मी जस्ट फक्त तुम्हाला एक स्मारकशिळेचे प्रकार सांगा काय काय असतात. आता कदाचित लोकांना गावांमध्ये दगड बघायला मिळतात फक्त. बरोबर. चौकोनी आकाराचा दगड, तो आहे समाधीशिळा. समाधी. हा, समाधीशिळा म्हणूयात आपण त्याला. स्मारकशिळेतला एक प्रकार खूप कॉमनली सापडतो. प्रत्येक गावामध्ये आपल्याला तो सापडतो, ज्याच्यावरती तुम्हाला एकतर शिवलिंग कोरलेलं असतं. जेव्हा तुम्ही त्या स्मारकशिळेला बघाल ना, त्याच्या बाजूने नक्षीकाम केलेलं असतं चौकोनी आकाराचे, आणि त्याच्यावरती शिवलिंग कोरलेलं असतं. बरोबर. आता शिवलिंग रिप्रेझेंट करतं तुमचा जो शैव पंथ आहे त्याला.
आपण या पंथांविषयी पुढे बोलणार आहोत, बरं. पण हां, हां. मी जस्ट एक एक्सप्लेन करतो तुम्हाला. त्याच्यानंतर कधी कधी त्याच्यावरती आपल्याला विष्णुपद दिसतात. विष्णुपद म्हणजे आपले पदकमल, बरं का. हां, पायाचे जे ठसे असतात बरोबर. ते. सो ह्या स्मारक शिळा साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात सापडतात आपल्याकडे. बरं. त्यानंतरचा मी टाईप आपण बोललो तो म्हणजे विरगळ. विरगळ. हं. त्याविषयी आपण डिटेल्समध्ये बोलणारच. हां. सतीशिळा हा एक प्रकार आहे. सती सतीशिळा. जाण्याची जी प्रथा आहे आपल्या, बरं. त्याच्या रिलेटेड ही सतीशिळा. बरं. आणि त्याच्यानंतर एक गधेगळ म्हणून पण एक प्रकार आहे. हां, मी हे ट्रेंडिंगला मध्ये ऐकलं होतं, की आपण म्हणतो ना, की घोडा लावतो, तर मग ती कन्सेप्ट जुनी आहे, ती गधेगडमधून आहे. तर अगदी कशी? बरोबर, अगदी बरोबर. गधेगळ ही जुनी संकल्पना आहे. बेसिकली गधेगळ म्हणजे काय याविषयी आपण लगेच बोलूयात, की हां, हां. गधेगळामध्ये अ, विरगळ आणि गधेगळ थोडासा फरक आहे हां. हां, हां. बरं. विरगळ हे स्मारक असतं स्मारक एखाद्याचं. आहे. हं. गधेगळ सुद्धा एक स्मारक आहे. बट हे स्मारक कसलं आहे याचा एक कसं? प्रकार वेगळा आहे. बरं. आता तुम्ही कधी बघितलं असेल की जुन्या काळामध्ये ज्या राजवटी होतात, हां. एखादा राजा एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या पुरोहिताला हं, हं. किंवा एखाद्या व्यक्तीला, हं. राजाच नाही म्हणू शकत, सरदार पण दान देत होते. बुद्धीत होते. बरोबर आहे. बरोबर. आपण म्हणतो ना की ही जमीन ह्या संस्थानला दान केली दान मी केली. हां, हां. किंवा ह्या व्यक्तीला दान दिले. बरोबर. हे जे दानपत्र होतं त्या काळामध्ये हां. दानपत्र असं ताम्रपटावर देणं किंवा कशावर देणं, त्याच्याऐवजी दानपत्र देण्याची पद्धत म्हणजे शिलालेख एक प्रकारे. शिलालेख. हं, हं. आता गधेगाळामध्ये काय असतं, तर सगळ्यात वरचा जो कप्पा असतो गधेगाळाचा, त्याच्यावरती आपल्याला कधी कधी कळस बघायला मिळतात. हां. कलश म्हणू शकतो आपण त्याला. कलश म्हणजे काय, की मोक्ष प्राप्तीचं प्रतीक असतं किंवा आपण समृद्धीचं प्रतीक म्हणतो. बरोबर. आपल्या गडकिल्ल्यांच्या दरवाजांवरती पण आपल्याला हे कळसाचं सिम्बॉल बघायला मिळतं. बरोबर. आपण त्याला कधी कधी कणीस पण म्हणतो. कणीस एक वेगळं आणि कलश एक वेगळा. कणीस. कणीस, म्हणजे मकेचं कणीस माहितीये हां, तुम्हाला? ते हां. सेम तशा प्रकारचं सिम्बॉल आपल्याला बरं. बघायला मिळतं. बरोबर. आज स्काउट गाईडचा जो सिम्बॉल आहे, स्काउट गाईड. हा स्काउट गाईड जे आपल्याकडे असतात ना, एनसीसी वगैरे हां, आधी हां. आपण ओके, ओके, ओके. 9वी-10वीच्या बरोबर, मुलांना असतं बरोबर. स्काउट बरोबर. गाईड. बघितलंय. हं. त्यांचा तो सिम्बॉल आहे कणसाचा. बरं. सो तो आपल्या दरवाजांवरती पण असतो. तसा पण सिम्बॉल तसाच. किंवा आपल्या कळसासारखा सिम्बॉल. सिम्बॉल. हां. कलश आपला जो पाण्याचा कळलं. बनलेला हां, असतो. हां. तसा सिम्बॉल आपल्याला गधेगडमध्ये वर बघायला मिळतो. त्याच्या खाली चंद्र आणि सूर्य असतात. बरं. आता चंद्र आणि सूर्य असण्याचं कारण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, जोवर चंद्र सूर्य आहेत, हां. तोवर या गोष्टीची किंवा या व्यक्तीची किंवा या हं. जागेची ख्याती महान राहील. बरोबर. आता गधेगडमध्ये हे जे दान दिलंय, ते दान जोवर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अबाधित राहील, अबाधित राहील. हं, अशी हं. त्याची अर्थ होतो. वाह! म्हणून ते चंद्र सूर्य आहेत. हां, हां, हां. तोच सेम अर्थ आपल्याला विरगळकडे पण येतो. विरगळवरती पण चंद्र सूर्य असतील तर त्याचा अर्थ होतो की तो व्यक्ती, तो वीर जो आहे ना, हां. ज्याची आपण स्मारक बांधलंय, तो तो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची तोपर्यंत ख्याती तशीच राहील. हं, हं. आणि हीच संकल्पना आपल्या गडकिल्ल्यांवर पण आपल्याला बघायला मिळते. हं. भरपूर दरवाजांच्या समोरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य चंद्र सूर्य कोरलेले असतात. कवटलेले. बरोबर आहे. तो सूर्य मुघली सत्तेचं प्रतीक नाहीये, ते ते या गोष्टीचं हां, प्रतीक हां, आहे. हां, हां. अनेक लोकांचा संभ्रम होतो. म्हणजे जो पण चंद्र सूर्य तोपर्यंत हा किल्ला अबाधित राहील. असं हा त्याचा किल्ला, ही वास्तू ही वास्तू अबाधित राहणार आहे राहील. कायमची. हं, हं. सो ही संकल्पना होती मग ती. आता तोच विषय नाही का, की मग घोडा लावणे हे कुठून हा, आलं नेमकं? आता हे वरचे 2 कप्पे झाले. हां. याच्या खालचा जो महत्वाचा कप्पा असतो, ज्याच्यामध्ये काय असतं की एका स्त्री सोबत एखादा प्राणी, हां. गाढव, घोडा हे आपल्याला दाखवलेले बापरे! असतात. म्हणजे आज जी आपण शिवी देतो ना, हां, ती 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 तिथून आलेली आहे. तिथून राहिली. पण आता तिची स्टोरी नीट स्टोरी माहीतच महत्वाची नाही. महत्वाची स्टोरी आता बरं. खाली. बरं. आता ही रचना झाली. या रचनेच्या खाली तुम्हाला शिलालेख बघायला मिळतात भरपूर वेळा, हां, हां. ज्यामध्ये कोणी दान दिलं, कुणासाठी दान दिलं, हां. या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन मेन्शन असतात. असतात. बरोबर. आणि त्याच्यातली सगळ्यात शेवटचं जे वाक्य असतं, त्या वाक्यामध्ये मेन्शन केलेलं असेल की घोडा लावेल किंवा गाढव लावेल, या अर्थाचं ते वाक्य असतं. आता मला ते परफेक्टली आठवत नाही ते वाक्य बरोबर. काय आहे. बरोबर. आपण स्क्रीनवर दाखवूयात ते, हवं तर मी तुम्हाला ठीक आहे, शेअर ठीक आहे. करेल ते, स्क्रीनवर कारण ॲड ते करू. मोडी लिपीमध्ये असतं, कधी वेगळ्या लिपीत ठीक आहे, असतं. ठीक सो आहे. ते वाक्य आपण तिथे टाकूयात. सो डॅश डॅश जे काही असेल गोष्ट, ही आपण आज शिवी देतो, ती 1000 वर्षांपेक्षा जुनी शिवी आहे. बापरे! म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने ही दान दिलेली जागा हडपण्याचा प्रयत्न केला, त्याला ही शिवी येते वाक्यात. तर त्याला ही शिवी लागू होणार आहे. म्हणजे आपण ज्या आज शिव्या म्हणतोय,
त्या शिव्या आजच्या नाहीयेत, त्या हजारो वर्षांपूर्वीच्या आलेल्या आहेत. आहे. आणि याचे बापरे. प्रूफ आहेत आपल्याकडे Proof आता. आहेत. म्हणजे आपण आज आपल्या गावाकडे बोलतो ना, एखादा मुलगा शिवी द्यायला लागला तो काहीतरी वाईट करतोय, वाईट करतोय. पण ही गोष्ट एवढ्या दिवसांपासून चालत आली आहे. किती जुनी गोष्ट झाली. आणि ही संकल्पना इतकी जास्त महत्वाची आहे आजच्या घडीला लोकांपर्यंत पोहोचणं. नाही. ही एक प्रकारे शिवी आहे. गधेगळ जी असते ती दानाची एक स्मारक आहे. स्मारक आहे. आज आपण त्याला गधेगाळाचा गणपती बनवलाय पुण्यामध्ये. गदेगाळाचा गणपती हो. पुण्यात म्हणजे काय एक्झॅक्ट? पुण्यामध्ये एका ठिकाणी गधेगाळ जी आहे तिला शेंदूर लावलाय. तिचं जे आता रचना दिसते ती अशी गणपती सारखी दिसते. सो लोक तिला गणपती म्हणतात, बट ती गणपती नसून ती गधेगाळ आहे. आता असेल. हा खूप ठिकाणी आपण विद्रुपीकरणावरती पुढे बोलूयात एकदा नक्की. सो आत्ता माझ्या तोंडातून एक शब्द चुकून आला, तो म्हणजे गधेगाळ. कारण लोक विरगाळ पण म्हणतात, विरगळ पण म्हणतात. सेम गधेगाळ गधेगळ दोन्ही पण शब्द चालून जातात. ती बरोबर ती गदेगळच आहे. नाही, दोन्ही पण शब्द चालतात. आपल्याकडे खूप सारे वाद असतात, जसं की राज्याभिषेक आणि राजाभिषेक. मग आता खूप ठिकाणी ना वेगवेगळ्या विरगळला नाव पडलेले आहेत, म्हणजे काय प्रत्येक बरोबर. एरियानुसार. मग ते कसे मग याच्या आधी मग विरगळ काय हे घेऊन चालू होते? हा, विरगळ काय याविषयी बोलूयात आता. विरगळ म्हणजे तुम्ही जसं बोललात की हे वीराचं स्मारक आहे. थोडक्यात आता लोकांना काय वाटतं, वीर व्यक्ती कोण असतो? हं. म्हणजे जो फक्त युद्धात लढतो तो वीर असतो का? तर नाही. नाही. वीर हा कुठल्याही कॅटेगरीमध्ये असू शकतो. आज आपल्याकडे भारताच्या सीमेवरती सैनिक लढतात, बरोबर? ते खरंच वीर आहेत. आणि आपण त्यांच्यासाठी काय करतोय आता सध्या, की त्यांचं एखाद्या युद्धात निधन झालं तर आपण त्यांचे अमर जवान स्मारक बांधतो. बरोबर. आपल्या गावांमध्ये पण आपल्याला बघायला असतं. मिळतात. सो विरगळ संकल्पना काय आहे, तर विरगळ हे एखाद्या वीराचं स्मारक आहे. मग तो वीर फक्त युद्धातला नसू शकतो, तो कदाचित गावावर आलेलं संकट वाचवणारा असू शकतो, बरोबर. तो शिकार करताना मृत्युमुखी पडलेला असू शकतो. म्हणजे समाजामध्ये ज्या घटना घडतात ज्याच्यामध्ये त्या वीराचं वीरत्व आहे, काहीतरी वीर आहे, काहीतरी केलंय त्यांनी. त्याने काहीतरी कर्तृत्व केलंय, त्याच्यासाठी उभारलेली शिळा म्हणजे विरगळ. आता याच्याही पुढे जाऊन मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आज आपल्याकडे हिंदू समाजामध्ये, मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो, मी एवढा पण डिटेल्ड अभ्यासक नाहीये, पण जेवढं मी प्रत्येक वेळी मला स्वतःला एक विद्यार्थीच म्हणतो प्रत्येक गोष्टीचा, त्यामुळे मी इतकाही डिटेलमध्ये नाही राहिलं जात. पाहिजे. आता आपल्या घरातला एखादा व्यक्ती एक्सपायर झाला किंवा वारला, त्याच्यानंतर त्याचा आपण प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी करतो. प्रत्येक महिन्याला त्याचं महिन्याचं जेवण घालतो, काहीतरी म्हणतो आपण त्याला, बरोबर? त्या महिन्याच्या जेवणाला आपल्या घराच्या आसपासच्या परिसरामध्ये आपण एक दगड ठेवलेला असतो आणि त्याला आपण नैवेद्य दाखवतो. बरोबर. आता ही प्रथा मी माझ्या आजोबांच्या वेळेस बघितली होती, ती मला आत्ता आठवते. आता कमी येईल थोडीशी, आता खूप कमी झाली असेल कदाचित. सो तो जो दगड होता ते एक प्रकारे त्यांचं स्मारकच होतं ना. बरोबर. आणि तशाच प्रकारे विरगळ म्हटलं तर जवळपास 2ऱ्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत ह्या एवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये एखादा वीर जर एक्सपायर होतोय, एखादा वीराला वीरमरण येतंय, तर त्याच्यासाठी शिळा बांधणी, ती म्हणजे विरगळ. म्हणजे हे शिल्पजडित विरगळ. आपल्याकडे जस्ट दगड ठेवला जातो, आपल्याकडे जस्ट आता एक बंदूक लावली जाते, ज्याच्या बाजूला चौथरा बांधला जातो, पण त्या काळातली जी शिल्पकला होती ती दाखवून जी एखाद्या वीराला आपण त्याचं स्मारक बांधलं जायचं, त्याला विरगळ म्हटलं जातं. मग तशी कसे आता पण लागू होऊ शकते ना, की आता बघा हे बरोबर की नाही, की समजा जर कोणी सैनिक शहीद होत असेल तर मग त्याचं विरगळ म्हणा किंवा त्या टाईपचं स्ट्रक्चर काय तयार होऊ शकतं आता? खरंच ही खूप छान आयडिया आहे. म्हणजे मी पण विचार नव्हता केला. आणि विरगळ काय असते माहितीये का? टेक्नॉलॉजी आहे ना आपल्याकडे आता. आहे. आपण क्रेविंग जे आहे, कार्विंग आहे, सहज करू शकतो आपण. पण आवड पण नाही. हा, आणि आजकाल त्या गोष्टीकडे आपण जात नाही, कारण आपल्याला असं वाटतं की आपण खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे गेलोय. असं कसं काय, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये विचारतच नाही की ते त्यांची इथे सोडत नाही. बरोबर. पण आपण सोडायचं काम करतोय आणि आपण त्या गोष्टींना मागे टाकून आपण नवीन जे काही गोष्टी त्या आत्मसात करायला प्रयत्न करतोय. बट जर ती टेक्नॉलॉजी, त्या गोष्टी जर आपल्याकडे जर आजही आल्या, आज आपण त्या केल्या, तर कदाचित आपण आजही खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. आता तुम्ही जी संकल्पना मांडली की आज आपला एखादा जवान शहीद होतोय, तर त्याच्यासाठी विरगळ बांधू शकतो आपण, करू शकतो. आणि ती खूप चांगल्या प्रकारे बनवू शकते, कारण विरगळ जस्ट दगड नाही येतो एक, त्या दगडावरती त्या वीराचं पूर्ण शिल्पपट कोरलेला असतो. बरोबर.
आजपासून हजारो वर्षानंतर सुद्धा लक्षात राहील की यावेळेस काय झालं होतं आणि कसं झालं होतं. हा, आता आपल्याकडे एकच गोष्टीची खंत आहे म्हणावं लागेल किंवा आपल्याकडे ती नाहीये. ती म्हणजे त्या वीराचं नाव आपल्याला समजत नाही. हम्म. पण त्या वीराचं कर्तृत्व आपल्याला समजतं. समजतं. सो त्यामुळे वीरगळ आपल्या शहीदांसाठी आपण वीरगळ सारखं काहीतरी बरोबर. युनिक गोष्ट नक्की करू करू शकतो. शकतो. आणि कदाचित जे कोणी बघत असतील, जर एखादा शहीद आपला जवान आहे त्याच्यासाठी वीरगळ बांधायची असेल तर नक्कीच छान आयडिया आहे. नक्कीच करू म्हणजे शकता कारण तुम्ही प्रॉपरली त्याने जे काही गोष्टी केल्या त्या कुठल्या युद्धामध्ये गेला त्या सगळ्या क्रेविंग्स करून कार्विंग्स करून तुम्ही प्रॉपरली ती तयार वीरगळ करून बनवू ठेवू शकता. शकता. आणि आधी नाव येत नव्हतं पण आता आपण नावात सगळं ठेवू शकतो ना. बरोबर, आता तर माहिती आहे आपल्याला सगळ्या नावासोबत गोष्टी. सगळ्या गोष्टी करू शकतो आणि त्याची ख्याती आपल्यानंतरच्या कित्येक पिढ्यांपर्यंत कित्येक तशी पर्यंत राहील. पोहोचेल. कारण आज आपण 1000 किंवा त्यापेक्षाही जास्त जुन्या वीरगळ बघतोय. बरोबर आहे. ती ख्याती आपल्यापर्यंत पोहोचते तर ही पण पुढे गेलीच पाहिजे. आता मग सांगा, जो 2011 जो अटॅक झाला होता तेव्हा बरोबर. तुकाराम मुंबई होते. बरोबर. किती जणांना माहिती आहे? खूप कमी लोकांना माहिती. ठीक आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे, पण जेवढा आजमल कसा माहिती आहे ना तेवढा तेवढे नाही माहित. नाही माहित. तर हेच जर का झालं असतं काही तर कित्येक पिढ्यात कदाचित त्यांचं स्मारक पण बांधलेलं असेल, स्मारक पण त्या असेल, स्मारकाच्या एक स्मारक असेल आणि त्याच्या खाली नावं असतील. पट्टी पण असेल किंवा त्याच ठिकाणी जर तुकाराम ओंबळे किंवा जे आपले शहीद जवान आहेत जुने सगळे, शिळा असेल डायरेक्ट. शिळा असेल, त्यांचं कर्तृत्व दाखवणारे, म्हणजे जसं की कसाबला त्यांनी पकडलं, ह्या सगळ्या गोष्टी, तर ती खरंच एक खूप भारी आयडिया सापडली आणि कदाचित आपण नक्कीच यावरती लोकांनी काम केलं पाहिजे. करू आपण कोणी आता असेल तर. नक्की. तर मग वीरगळला बऱ्याच ठिकाणच्या एरियामध्ये वेगवेगळे नाव आहेत. बरोबर. ते कसे आहेत किंवा कसे पडतात? ओके. आता वीरगळ हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ समजून घेऊयात आपण. वीर शब्द हा संस्कृत आहे. बर. त्याच्यामुळे तुम्हाला वीर काय आहे हे लगेच कळून आलं. कळून जात. बरोबर. आता जो गळ आहे, गळचा प्रश्न. गळ शब्द कुठून आला? सगळ्यात पहिले वीरगळ ही जी संकल्पना आहे ती कर्नाटकामध्ये आपल्याला खूप जास्त बघायला मिळते. कर्नाटकामध्ये वीरकल्लू नावाने त्याला ओळखलं जातं. वीर कल्लू. कल्लू. बर. आता कल्लू हा शब्द काय आहे तर कल्लू म्हणजे कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो दगड. वीराचा दगड दगड म्हणजे वीरगळ. वीरगळ. आता कल्लू शब्द पुढे जाऊन ल ला ल जेव्हा जोडतो तो कदाचित ळ पण वाटू शकतो. तो कळू झाला, अपभ्रंश थोडक्यात. अपभ्रंश झाला. जर तुम्ही मोडी भाषेमध्ये बघितलं तर क हा ग सारखा पण दिसतो कधी कधी. बरोबर. तो गळू झाला आणि तो पुढे अपभ्रंश होत गळ होत गेला. म्हणजे जो भाषेतला फरक आहे, फरक आहे. त्या भाषेतल्या फरकामुळे तो अपभ्रंश होत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वीरगळ झाला. वीरगळ झाला. इंग्रजीमध्ये बोललो आपण त्याला तर त्याला आपण हिरोस्टोन्स हिरोस्टोन. म्हणतो. हिरोस्टोन्स सोपा शब्द आहे. आता जर आपण गोंडवान भागात गेलो, गोंडवान म्हणजे कुठला? आपला विदर्भा गडचिरोलीचा जो भाग आहे आणि तिकडे आंध्रवाला जो भाग आहे, एमपी वाला जो भाग आहे, तिथे गोंड राजे होते जुन्या काळामध्ये. गोंडराजे. हा. सो ते गोंडवानातला जो प्रदेश आहे ना तिथे त्याला उसेकाल आणि शिनोली म्हणून ओळखलं जातं. उसेकाल. हा, उसेकाल आणि शिनोली. आता हे झालं थोडंसं विदर्भ साईड. विदर्भ साईड. उत्तर महाराष्ट्रामध्ये जर गेलात तुम्ही तर याला वीर ब्रह्म म्हणून ओळखलं जातं. वीर ब्रह्म. येस, वीर ब्रह्म. आता जर तुम्ही हे मला जास्त परफेक्ट वाटतं का? नाही, ते आता जागेनुसार त्यांच्याकडे ब्रह्म शब्दाला कदाचित अर्थ आहे. देवतेचा अर्थ देतात म्हणून वीर ब्रह्म तो. पण तो खरा दगड आहे ना वीराचा. सो मग वीरगळ आणि वीरगळ मला थोडासा जास्त आपुलकीचा वाटतो याच्या बाबतीमध्ये. जर तुम्ही गुजरातमध्ये गेलात ना तुम्ही त्याला पालिया म्हणून ओळखलं जातं. पालिया. पालिया. वीरगळ गुजरातमध्ये खूप कमी सापडतात, पण जेवढ्या सापडतात त्याला पालिया म्हणतात. आता जर तुम्ही केरळमध्ये गेलात, केरळमध्ये त्याला तर्रा म्हणून ओळखलं जातं. तर्रा. तर्रा. किती नाव आहेत असे? तर्रा म्हणजेच चबुतरा, एखाद्याचं स्मारक. म्हणून केरळमध्ये तर्रा त्याला. आता त्याच्या पुढे जर तुम्ही आदिवासी भागात गेलात, आपल्याकडे जेवढे काही आदिवासी समाज राहतो आपल्याकडे, अकोल्याला पण खूप जास्त खूप सारं किंवा अकोले तो जो हनुमंतगड निमगिरी हा जो परिसर आहे तिथे त्याला वाघदेव म्हणून ओळखलं जातं. वाघदेव. वाघदेव म्हणजे देवाचा दर्जा दिलाय त्याला. आता त्यांच्याकडे यात्रा सुद्धा भरतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता या वाघदेवामध्ये 2 प्रकार आहेत. वीरगळीला पण वाघदेव म्हणतात. बर. आणि त्यांच्याकडे एक देव पण असतो जो दगड असतो फक्त, ज्याला शेंदूर फासलेला, जे आपण शिळा म्हणतो, त्या शिळेवरती पण नाही का त्याला वाघदेव म्हटलं जातं. पण वीरगळीला मुख्यतः वाघदेव म्हणतात. आदिवासी लोकांना तुम्ही विचारलं ना हे काय ते वाघदेव सांगतील तुम्हाला. बरोबर. आता थोडंसं नाशिक भागात जाऊयात आपण. नाशिक भागामध्ये तुम्हाला आहे ना काही शिळा अशा दिसतील ज्याच्यावरती म्हणजे जवळपास 6-6, 7-7 फुटाच्या शिळा आहेत उभ्या. मोठ्या एवढ्या. पण त्याच्यावर कोरीव काम काय असतं तर
पुरुषाचं चित्र, महिलेचं चित्र, पुरुषाचं चित्र, महिलेचं चित्र असे खूप स्टेजेसमध्ये कोरलेलं असतं. बरं. सरळ चित्र फक्त आपण जसं उभा हम्म, माणूस हम्म, दाखवतो. आता आपल्याकडे पण एखाद्याचं स्मारक बांधताना त्याचे आपण दगड घेऊन येतो बघा. आई वडिलांचं स्मारक ठेवायचं असेल तर त्याच्यावरती बरोबर. कोरले तशा वरती, प्रकारचे ते हां. शिळा. त्याला चिरा म्हणून ओळखलं जातं. चिरा. हा. सो हे चिरा एक नाव त्याच्यासाठी. अशी खूप सारी नावं आहेत. कदाचित माझ्याकडून ह्या राहत लिस्टमध्ये असतील. राहतही हम्म, असतील. कारण खूप सारी नावं अशी आहेत की जी मला पण अजूनही माहीत नाही. कारण मी प्रत्येक ठिकाणी तर गेलो नाहीये. तर मग तिथली नावं कदाचित मिस पण होऊ शकतात. बरोबर. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात बरोबर. हे कदाचित लोकांनी कमेंट करून सांगितलं तर अजून बेटर राहील त्या आवडेल, गोष्टीमध्ये. आवडेल. कारण अहिल्यानगरमध्ये याचा किती प्रचार आहे माहीत नाही मला. कारण अकोल्याच्या साईड लोकांना माहिती आहे बरंच. मला असं वाटतं का माझ्या फ्रेंड्स सुद्धा म्हणतात मला की अशा गोष्टी असतात. हां. की आणि साईडला पण आहे. पण अतिरिक्त जो अहिल्यानगर आहे बरोबर. ते कितपत लोकांना माहिती असं मला नाही माहित की खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे मी गावामध्ये जेव्हा जातो एखाद्या गावामध्ये, फ्रँकली मला नव्हतं माहित ना की वेगळं म्हणजे काय. मी गावामध्ये गेल्यानंतर लोकांना जेव्हा मी विचारतो विरगळ आहेत का तुमच्या गावामध्ये? ते असे माझ्याकडे आवाक बघतात. काय नक्की काय विचारतोय हा व्यक्ती? हम्म, हम्म. मग मी माझ्या मोबाईलमधला फोटो काढतो. त्यांना दाखवायचं. दाखवतो, की ही गोष्ट तुमच्या गावात आहे का? हम्म. मग ते म्हणतात, "हां, मंदिराच्या बाजूला पडलेल्या आहेत." पण जेव्हा पडलेल्या हा शब्द ऐकतो ना, तेव्हा असं वाटतं, की आपण काहीतरी चुकतोय. चुकतं. म्हणजे आपण आपले गडकिल्ले पण आपल्याला राखता येत नाही आजच्या सिनारिओमध्ये आणि त्याच्याही आधीच्या ह्या गोष्टी विरगळ आहेत. खरंय. इतिहास सांगणारे दगड आहेत. आता मुख्यतः याला इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणावं लागेल. बरोबर. भौतिक साधनांमध्ये हे येतात. जर इतिहासाचा अभ्यास जर केला तर विरगळ, स्मारकशिळा हे भौतिक साधनं आहेत. बरोबर आहे. भौतिक, मौखिक असे हम्म, प्रकार असतात त्यामध्ये. त्यातली भौतिक साधने आहेत आणि बरोबर. या भौतिक साधनांमधून जर तुम्हाला त्याची जपणूक करता येत नसेल तर अवघड आहे. कसं आहे की खूप जण अभ्यास करतात इतिहासकार. बरोबर. पण किती वेळांचा अभ्यास झालाय माहित नाही. कदाचित जर सगळ्यांचा अभ्यास झाला तर अजून काही इतिहास उलगडू शकतो किंवा समोर येऊ शकतो, नक्कीच येऊ कारण शकतो. जर गावागाव शोध मोहीम केली जर सापडले अजून काही वेगळेपणा किंवा वेगळं काही पण बरोबर. मग ती सतीगड असो कोणतेही असो तर खूप मोठा इतिहास समजू शकतो जे समोर आपल्याला येऊ माहितच शकतो. नाही. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी मेन्शन करेल, की गावातली तरुण पिढी मी जेव्हा जशा व्हिडिओज टाकायला लागलो, मी माझा प्रचार नाही करत आहे, पण मी जशा व्हिडिओज टाकायला लागलो, गावातल्या तरुण पिढीचे मला मेसेजेस यायला लागले, हा हा की आमच्याकडे आमच्या मंदिराच्या बाजूला अशा-अशा शिळा पडल्यात. आहेत. हा तुम्ही त्याच्यासाठी काही करू शकता का? पण आता माझ्यावरती लिमिटेशन्स येत आहे बरोबर गोष्टींचे, की मी एकटा मिळून काय करू शकतो? बरोबर. मी माझ्या व्हिडिओजमधून पण खूप लोकांना आव्हान केलं, की जे दुर्ग संवर्धनवाल्या संस्था आहेत, त्यांनी काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे. अशा गोष्टी करून आपण काहीतरी यांचं संवर्धन करू करू शकतो शकतो. आणि खूप साऱ्या गावांमध्ये संवर्धन कार्य झालंय. आणि आता खरंय, मी खरंय. पण प्रयत्न करतोय, की जसे माझ्याकडे पैसे येतील स्वतःचे, ते कसे तसे टाकून नाही का आपण कशा त्या स्मारकांना त्यांना एक प्रॉपर दर्जा देऊ शकतो. कमीत कमी आपल्या खर्चातून. खरंय 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 खरंय. मग नाही काही तर एका गावातलं जरी एक स्मारक जे विरगळ आहेत, त्या प्रॉपरली आपण सेट केल्या, प्रॉपरली उभ्या केल्या, त्यांचं संवर्धन केलं, तर कदाचित इथून पुढच्या 7 ते 8 पिढ्यांपर्यंत तर ते राहील. 100% सो आणि आपण आवाहन करू नये का की ज्यांना कोणाला माहित असेल नक्कीच. त्यांच्या गावामध्ये असे काही विरगळ किंवा स्मृती स्मारक म्हणून आपण असतील तर त्यांनी बरोबर. नंबर टाकू आपण तुमचा दोघांचा पण कॉन्टॅक्ट करा कोणाला पण काय अडचण नाही. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आपल्याला पण कळेल की कुठे कुठे काय काय अवेलेबल आहे जे आपल्याला माहित नाहीये. बरोबर आणि आपण त्याचं संवर्धन कार्यही पुढे प्रयत्न घेऊन करू. जाऊ शकूयात काहीतरी. आणि मग आता विरगळचं शिक्षक कसं असतं आता मग सांगितलं की वेगळ्या प्रकार असतात. प्रकाराचं पण आता मग विरगळ ते कसं बनतं त्याचे लेयर्स कसे बरोबर. आता विरगळीचं स्ट्रक्चर हे आपण अगदी बेसिक पासून बघूया. ते हां. एक कॉमन स्ट्रक्चर असतं. प्रत्येक विरगळमध्ये काही ना काहीतरी वेगळं कोरलं असतं, पण एक कॉमन आपण म्हणूयात कप्पे असतात. बरं. आता याच्याही पलीकडे जो आता तुम्ही विरगळचा दगड जर बघितला, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सापडणारा दगड म्हणजे बेसॉल्ट असतो. बेस सॉल्ट बेसॉल्ट खडक. खडक. जवळपास 80% विरगळ या बेसॉल्ट खडकातील आहे आपल्याकडे. बर. त्याच्यानंतर जांबा खडकामध्ये पण असतात. जांबा दगड माहिती आहे? हां हां. कोकणात गेलात की कोकणात. तुम्हाला जो दिसतो, हम्म. घरांना वापरतात वगैरे, बरोबर. त्याच्यामध्ये कोकणातल्या विरगळ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळीग्राम शिळा म्हणून एक शिळा आहे. शाळीग्रामची सुद्धा विरगळ असते. विरगळ आहे. कोल्हापुरातल्या एका मंदिरामध्ये नाव टाकतो आहेत आपण ते. हम्म. तिथे तुम्हाला ती शिळा बघायला मिळते. म्हणजे शाळीग्राम एक म्हणतात की एक रेअर किंवा रेअर म्हणूयात किंवा प्रीमियम लेव्हल आहे ते. प्रीमियम लक्झरी आहे ते. लक्झरियस त्याच्यामध्ये शिळा कोरली आणि शाळीग्राम कोरणं खूप अवघड काम आहे. अवघड आहे.
त्याच्यामध्ये विरगळ कोरली. आणि बेसॉल्ट खडक पण एवढा साधा नाही. आपण म्हणतो ना आपल्या सह्याद्रीचा कातळ एवढा साधा नाही की जो कुणालाही तुटेल. त्या बेसॉल्ट खडकामध्ये आपल्या पूर्वजांनी फक्त छनी आणि हातोडा, आता मी छनी आणि हातोडा म्हणतोय, कदाचित त्यांच्याकडे काही वेगळी टेक्नॉलॉजी पण असू शकते जी आपल्याला माहित नाही. त्याने एवढं बारीक बारीक कोरीव काम केलंय. आता कप्प्यांवरशी बोलूयात. हा प्लीज. विरगळ ही कधी पण आपल्याला दगड उभा दिसतो, हा बरोबर. वरतून खाली नाही वाचायचे, खालून वरती. खालून वर वाचायचे. बर. आज आपल्याकडे आपण वडार समाज म्हणतो किंवा पाथरवट समाज जो असतो, त्याच लोकांनी हे कामं तेव्हा केले असणार आहे विरगळ बनवायची. सो खालून जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये मुख्यतः विरगळ ही 3 कप्पे, 4 कप्पे, 5 कप्पे किंवा 6 कप्प्यांपर्यंत असते. पण आपण 3 कप्प्याच्या विरगळीविषयी किंवा 4 कप्प्याच्या विरगळीविषयी साधारणतः बोलूयात. सगळ्यात खालच्या बाजूला जो कप्पा असतो त्याला म्हणतात वीरमरण कप्पा. वीर मरण. हा. बर. नावामध्ये आहे, वीराचं मरण कसं असं झालं झालं. त्याच्याविषयीचा गप्पा असतो. पण याच्यामध्ये कदाचित कारण नसतं सांगितलेलं. फक्त वीर हा आडवा पडलेला दाखवलेला असतो. कधी कधी त्याच्यावरती गाई गुरं दिसतात आपल्याला. गाई गुरं जेव्हा त्या वीराच्या वर दिसत असतील ती असते गोधन विरगळ. गोधन. हा. म्हणजे आता गोधन विरगळ म्हणजे काय, आपल्याकडे गावांमध्ये काय व्हायचं पहिले की पशूंवरती हल्ला व्हायचा बरोबर किंवा प्राणी चोरीला जायचे. तर जे चोर आले होते त्या चोरांना मारताना त्यांना मारलं आणि आपल्या पशूंची रक्षा केली, आपल्या गावातील प्राण्यांची रक्षा केली. अशा कारणासाठी ज्या वीराचा मृत्यू झाला त्याला पशुधन संवर्धक किंवा गोधन विरगळ म्हणून ओळखलं जातं. आता याच्यामध्ये तुम्हाला खिलारी बैल, नॉर्मल आपल्या गायी, जेवढे पाळीव प्राणी होते ते बघायला मिळतात कोरलेले. ठीक आहे. या वीरमरण कप्प्यामध्ये आणखी एक गोष्ट असते. वीर आडवा पडलेला असतो, त्याची सती जाणारी पत्नी पण तिथे असते. बर. म्हणजे आपण आज म्हणतो ना की आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याला मांडी कोणी दिली, त्यावेळेस सती जाणारी जी पत्नी होती तिच्या मांडीवरती तुम्हाला त्या वीराचं डोकं दिसेल. तिचा एक हात हा वरच्या बाजूला असेल, जेणेकरून ती दाखवते की माझा पती मृत्युमुखी पडलाय पण मी त्याच्यासोबत सती चालले. या कप्प्यामध्ये आपल्याला आणखी गोष्ट बघायला मिळते. स्वर्गातील अप्सरा पण या कप्प्यात कधी कधी असतात, ज्या तुमच्या हातामध्ये फुलांच्या माळा घेऊन थांबलेल्या असतात. म्हणजे आपण आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं एक काव्य आहे महाभारत, खूप मोठं, ज्याला वीर काव्य म्हणतो आपण. त्यातले वीर रस असलेले काव्य आहेत. या महाभारतामध्ये पितामह भीष्मांनी एक वाक्य वापरलेलं आहे. पितामह भीष्म म्हणतात की ज्यावेळी क्षत्रियाचं रक्त रणांगणामध्ये सांडून वाहील त्यावेळी त्याच क्षणी त्याची सगळी पापं धुतली जातील आणि त्याला स्वर्गप्राप्ती होईल. आणि अप्सरा कुठून येतात? स्वर्गात. म्हणजे विरगळ हा फक्त दगड नाहीये, त्याच्यामध्ये खूप स्टोरी लाईन आहेत, खूप स्टोरी लाईन आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा सांगितलं होतं, त्याने जेव्हा अर्जुनाने तो त्याचा जो धनुष्य बाण होता तो खाली ठेवला होता, आपल्यांवरती कशाला आपण वार करायचा, त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की आपल्या व्यक्तींवरती आपण वार करतोय पण आपण अधर्मीयांवरती वार करतोय. बरोबर. आपल्याकडे आज पॉडकास्टमध्ये बोलणं किती योग्य आहे माहित नाही. आपण आजही म्हणतो की आपली लढाई धर्माची होती का? आपली लढाई ही धर्माचीच होती. आपल्या मंदिरांच्या समोर, आपल्या जगदीश्वराच्या समोरचं नंदीचं तोंड का तोडलं गेलंय? आपल्या मंदिरातल्या मूर्ती का भंगवल्या गेल्यात? बरोबर. सो धर्माचं कार्य करणारा व्यक्ती सुद्धा वीरच असतो, हे महाभारतात सांगितले. आणि त्याच्याच पुढे मग विरगळवरती आलाय. आता हा स्वर्गप्राप्ती मी जे सांगत होतो, स्वर्गारोहण, जिथे स्वर्गातील अप्सरा खाली आल्यात आणि त्या वीरमरण कप्प्यात दाखवल्यात. म्हणजे आपल्याकडे आज एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण बघा त्याला शय्येवरती निजवतो, बरोबर, त्याच्यानंतर त्याचं दर्शन घेतलं जातं आणि आजूबाजूला लोक, म्हणजे त्याच्यावरती फुलांचा वर्षाव आता होत नाही पण आपण मुरमुरे टाकतो, करायचं. प्रथेनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. मग आता मुरमुरे टाकले जातात त्याच्या अंगावरती. सो ह्या गोष्टी सगळ्या विरगळमध्ये दाखवल्यात. आता हा पहिला कप्पा झाला, वीरमरण कप्पा, म्हणजे मृत्यूचा प्रसंग दाखवला. आता याच्यावरती 2 किंवा 3 कप्प्यामध्ये किंवा एका कप्प्यामध्ये 1, 2, 3 अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी, 2 ठिकाणी, 3 ठिकाणी असे तुम्हाला कप्पे कोरलेले दिसतात. ते असतात लढाई प्रसंगाचे कप्पे. बर. म्हणजे या वीराचा मृत्यू कसा झाला नक्की?
लढाई करताना झाला तर मग वीर मोठा त्याच्यासमोर शत्रू सैन्य दाखवलेलं असतं, त्याच्या हातात ढाल तलवार किंवा धनुष्य बाण यासारख्या गोष्टी दाखवलेल्या असतात. सो हा लढाई प्रसंगाचा कप्पा असतो. आता याच्यामध्ये काय माहितीये का, जर एखादा वीर, आता आपण कन्सिडर करूयात की एका आपल्या मावळ्याने एका गडावरती लढाई खेळली आणि त्या लढाईमध्ये त्याने पराक्रम गाजवला. बरोबर. तो जिवंत आहे अजूनही, त्याला मृत्यू नाही आलाय, नाही आलं. पण त्याचा दुसऱ्या लढाईमध्ये मृत्यू आला. सो पहिला कप्पा दाखवतो त्याची पहिल्या लढाईचा प्रसंग, त्याच्या वरचा जो दुसरा कप्पा असतो तो दाखवतो की त्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये त्याचा मृत्यू झाला. मग 3 कप्पे असतील तर त्याच्या 2 शौर्याच्या लढाया आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये मृत्यू. किंवा याच्याही पलीकडे जाऊन जर समजा त्या वीराला, आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांना घोडेस्वारी ही जमायची, महाराजांना तलवारबाजी जमायची, महाराज पायी जाऊन, म्हणजे आपण जे म्हणतो की आपलं जे नॉर्मली सैन्यदळ असतं, पायदळ असतं, पायदळातही लढायचे, घोडदळातही लढायचे. बरोबर. आणि कदाचित महाराज होते हत्तीवरूनही लढले असतील, माहित नाही. सो ज्या ज्या प्रसंगामधून जर त्याने एकाच लढाईमध्ये घोडदळही मध्ये पराक्रम केलाय, पायदळामध्येही पराक्रम केलाय, तर खालच्या कप्प्यात पायदळ, वरच्या कप्प्यात घोडदळ, अशा गोष्टी दाखवलेल्या असतात. आता तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन सांगतो, एकाच कप्प्यामध्ये, ह्या लढाई प्रसंगाच्या कप्प्यावरून तुम्ही त्या व्यक्तीचा दर्जा ओळखू शकत होते. कसं? पायदळ घोडदळ काळाला तुम्हाला दर्जा काय होता? अंबारीतून कोण लढणार? एक तर राजा किंवा खूप मोठ्या लेवलचा व्यक्ती. हा, सो जर हत्ती असेल तर समजून घ्यायचं की याचा दर्जा खूप मोठा होता. त्याच्याही पलीकडे लढाई प्रसंगाच्या कप्प्यामध्ये कधी कधी तुम्हाला अब्दागिरी धरलेले सेवक दिसतात. अब्दागिरी छत्र म्हणतो आपण त्याला. आपल्याकडे महाराजांच्या वरती तुम्हाला छत्री दिसते, किंवा नाही का एक पालखीचा आपल्याकडे हे असतो सर्कल होतं ते हातात, बरोबर. ह्यासारख्या गोष्टी दिसतात आपल्याला विरगळीमध्ये कोरलेल्या, आणि ह्या गोष्टी दर्शवतात की हा एक तर दंडनायक होता. म्हणजे जर तो सर्क्युलर भाग जर असेल एखाद्याच्या हातामध्ये, त्याच्या पाठीमागे धरलेल्या वीराच्या, तर तो दंडनायक असू शकतो, सेनापती असू शकतो. बरोबर. जर त्याच्यावरती छत्र सामरे असतील, जर वरच्या बाजून छत्री असेल, आपण त्याला राजाही म्हणू शकतो. बापरे. म्हणजे विरगळ तुम्हाला एवढ्या डिटेल सांगून जातात. याच्याविषयी पुढे खूप प्रकार आहेत, मग त्या प्रकारांमध्ये आपण बोलूयात. आपण कप्प्यांविषयी थोडंसं आता पुढे प्रोसीड करूयात. ठीक आहे. याच्या पुढचा एक कप्पा असतो, तो म्हणजे स्वर्गारोहणाचा कप्पा. बर. वीरमरण, लढाई प्रसंग, आता स्वर्गारोहण. स्वर्ग आरोहण म्हणजे काय, तर त्या वीराला घेऊन जाण्यासाठी स्वर्गातील अप्सरा खाली आलेल्या असतात, आणि त्या अप्सरा त्या वीराच्या हाताला पकडून त्याला स्वर्गाकडे घेऊन जातात. इतका भारी प्रसंग असतो. आता याच्यामध्ये पण एक टाईप आला परत, म्हणजे जसं मी सांगितलं लढाई प्रसंगातून त्या व्यक्तीचा दर्जा कळतो, तर इथे पण दर्जा कळतो. जर वीर हा साधा असेल तर त्याला फक्त वीर दाखवतात, बाजूने अप्सरा असतात, त्याला वर घेऊन जातात. आणि अप्सरांची पण नंबर ठरलेले आहेत बरं का, किती? 2, 4, 6 आणि रेअरली बघायला भेटतात 3 अप्सरा. खूप रेअरली. का बरं? तो नंबर माहित नाही, कोरण्यासाठी त्यांना काय झालं होतं की काय, पण वीर सेंटरला त्याच्या बाजून 2 अप्सरा, बरोबर, त्याच्या बाजूने 4 अप्सरा असतील तर 2 बाजूने. आणि रेअरली खूप असं सापडतं की वीराचा खूप मोठा चेहरा कोरलेला असतो, एका बाजून 2 अप्सरा आणि पाठीमागे 1 अप्सरा असते, आणि 5 अप्सरा असलेला पण सापडतं. आता येऊयात आपण दर्जाकडे. 5 अप्सरा तुम्हाला दर्जा दाखवतात. ती 5वी अप्सरा कुठे असते माहितीये का, त्या वीराच्या खाली दाखवलेली असते, पालखीच्या खाली. ह्या वरच्या 2 ज्या अप्सरा असतात त्या पालखीचे भोईसारखं काम करतात, धरलेले असतात, आणि खालून पालखी उचलायचं काम 5व्या अप्सरेने केलेलं असतं. बापरे. आणि पालखीचा मान कुणाला मिळतो, जे राजघराण्याचे लोक आहे किंवा खूप म्हणू शकतो खूप वरच्या दर्जाचे लोक आहेत. आता आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, तुझी पालखी उचलली. आता तुझी पालखी उचलली म्हणजे याचा अर्थ असा होतो बेसिकली की तुला घेऊन चालले तर ती गोष्ट वेगळी, पण तुझी पालखी उचलली ही शब्द वापरले जातात एखादा कुमार वयातील, म्हणजे ज्याचं लग्न झालं नाही, असा व्यक्ती जर स्वर्गाकडे जात असेल, अशा व्यक्तीला मरण आलं तर त्याला म्हणतात तुझी पालखी उचलली.
तर त्यावरून आपल्याला ते पण रिलेट करता येतं की याचं कदाचित लग्न झालेलं नव्हतं. बरोबर. सो हा झाला वीरमरण कप्पा. याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला चौरंगाचा मान पण दिलेला दिसतो. प्रॉपरली तुम्हाला चौरंग, त्याच्यावरती वीर बसलेला बापरे. आणि बाजूने 2 अप्सरा. मग याचा काय अर्थ होतो? याचा असं स्पेसिफिकली अर्थ नाही, फक्त एक त्याचा वरचा दर्जा आहे. नॉर्मल दर्जा देण्यापेक्षा त्याला एक स्टेप वर दिलंय काहीतरी. सो अशा प्रकारे काहीतरी खूप चालतं. प्रकार आहे खाली. याच्यातलं प्रत्येक ना प्रत्येक कोरीव कामावरून प्रकार निघतात. बरोबर. म्हणजे आमच्या अनिल दुधाने सरांनी त्यांनी सांगितलं होतं की मी जेवढं फिरलो त्याच्यानुसार मला 40 मुख्य प्रकार सापडलेत वेगवेगळ्यांचे. 40 मुख्य प्रकार. मुख्य बाकीचे आहेत अजून मुख्य प्रकार 40 आहेत. मी मुख्य प्रकारांमध्ये जेव्हा डिवायडेशन करायला गेलो तेव्हा मला ऑलमोस्ट 70 एक प्रकार सापडलेत विरगळींचे. बापरे. म्हणजे एका प्रकारामध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात की, आणि अजून जर लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या नाही या गोष्टी तर अजूनही गोष्टी वाढतील. कारण माझ्या स्वतःच्या चुलत मामांच्या शेतामध्ये एक विरगळ आहे. ती मला माहित नव्हती, कोणाला माहित पण नसेल ती. तिच्यावरती बैलगाडीचा प्रसंग कोरलेला आहे. 2 बैल आणि त्याच्या पाठीमागे बैलगाडी. आता हा प्रकार जर तसा बघितला तर तो होतो व्यापार निदर्शक विरगळ. बट छत्रपती संभाजीनगर भागामध्ये त्यांचा एरिया येतो, तर ती व्यापार निदर्शक विरगळ नाहीये. ती कदाचित असू शकते की शेतकऱ्याने त्याच्या शेतातील जे बैल होते त्या बैलांच्या स्मरणार्थ उभारलेलं ते स्मारक आहे. म्हणजे विरगळ हा प्रकार फक्त वीराविषयी नाहीये, तर तो प्राण्याविषयी पण असू शकतो. बरोबर. आता स्वर्गारोहण झालं आपलं. आता त्याचं वीरमरण झालं, त्याची लढाई दाखवली, त्याला स्वर्गाकडे घेऊन चाललोय. आता स्वर्गाकडे घेऊन गेल्यानंतरचा सगळ्यात वरचा कप्पा जो असतो, कप्पा म्हणतोय, त्याच्यावरती एक असतो पण कप्पा असतो, तो म्हणजे स्वर्गप्राप्ती. बरोबर. म्हणजे एखाद्या वीराला स्वर्गप्राप्ती होते तर ती कशी होते हे कोरलंय. आता आपल्याकडे आपण महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा कर्नाटकामध्ये फिरतो, आपल्याकडे शैवपंथीय लोक खूप जास्त आहे, म्हणजे शिवाची आराधना करणं. बरोबर. सो आपल्याला वीर देखील शैवपंथीय खूप जास्त सापडतात. सो शैवपंथी विरगळीचं एक महत्वाच्या या कप्प्यामधलं डिस्टिंग्विशन काय असेल तर एका बाजूला वीर दाखवलेला असतो जो नमस्कार मुद्रेत असतो, म्हणजे तो नमस्कार करतोय. मध्यभागी तुम्हाला शिवलिंग दाखवलेलं असतं. या शिवलिंगाच्या खाली तुम्हाला कधी कधी नंदी बघायला मिळतो, म्हणजे नंदीच्या पाठीवरती शिवलिंग असू शकतं. त्या शिवलिंगावरती तुम्हाला पाना फुलांच्या माळा देखील कोरलेल्या बघायला मिळतात. बरोबर. वीर मध्ये शिवलिंग, त्याच्या खाली नंदी असतो किंवा हा नंदी उजव्या बाजूला असतो एका. पण उजव्या बाजूला असलेला व्यक्ती खूप महत्वाचा आहे, स्वर्गातला ब्राह्मण पुरोहित, जो त्या वीराकडून तिथली पूजा करून घेतो स्वर्गप्राप्तीची. आणि तो ओळखायचे कशा, याच्या खूप साऱ्या प्रकारे, जसं की त्याच्या हातामध्ये परचुंडी असते ज्याच्यामध्ये भस्म असू शकतं कदाचित, त्याच्या हातामध्ये घंटा असते, आपण जे पूजेला वापरतो. आपण आज म्हणतो ना की घंटी का वाजवली पाहिजे. जर त्या विरगळीमध्ये 1000 वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवलंय घंटा आहे तर मग ते केलंच पाहिजे. महादेवाला बेलपत्र का आवडतं? कारण विरगळीवरती पण बेलपत्र कोरलेले दिसतात. त्या पुरोहिताच्या हातामध्ये बेलपत्र दिसतं आपल्याला, जो बेल फुलं नाही का महादेवाला वाहतोय. ही प्रूफ आहे की तेव्हापासून बेलपत्र वाहतात महादेवाला वाहतात. आपण का वाहतो म्हणजे आपल्या आध्यात्मिक आख्यायिका बाजूला ठेवा थोड्या वेळासाठी, त्याच्याविषयी मी बोलत पण नाही. आपण पण जे मला दिसतंय समोर, इतिहास मला जे सांगतोय त्याच्यामध्ये जर बेलपत्र दिसतंय तर महादेवाला बेलपत्र आवडतं. बरोबर. आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की साधू जे आहेत आपल्याकडचे ते जटा वगैरे वाढवतात, किंवा आपण महादेवाच्याही जटा बघतो, पण त्या पुरोहिताच्याही जटा होत्या, ज्या जटा अशा तुम्हाला पूर्णपणे पसरलेल्या दिसतात खालच्या बाजूला. नाही, जे शंकराची आराधना करतात ना शिवाची, त्यांचे जरा जास्त शक्यतो मोठ्या ठेवतात. बरोबर. सो हा पुरोहित तिथे आपल्याला बघायला मिळतो. इथे कदाचित सती जाणारी जर पत्नी असेल तर ती वीराच्या पाठीमागे दाखवलेली असते, तिला पण स्वर्गामध्ये घेऊन गेलेलं असतं पती. त्याच्यानंतर जर सती जाणारी पत्नी नसेल, तिथे एखादी स्त्री आपल्याला दिसत असेल तर ती स्त्री कदाचित अप्सरा असू शकतात तिथल्या. कारण जो पुरोहित आहे त्या पुरोहिताच्या पाठीमागे एखादा व्यक्ती उभा केलेला दिसतो, त्याला आपण शिष्यगण म्हणतो. म्हणजे त्याचा जो शिष्य असेल पुरोहिताचा, तो तुम्हाला तिथे दाखवलेला असतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तिथे दिसतात. आता ही झाली महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात किंवा सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारी विरगळ.
पण याच्यामध्ये त्यातला जो स्वर्गप्राप्तीचा कप्पा आहे ना, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण सापडतात. आता आपल्याकडे पण तुम्ही बघत असाल, मुख्यतः आपल्याकडे 5 पंथ आहेत. शैव पंथ, वैष्णव पंथ, वैष्णव. शाक्त पंथ, सौर पंथ आणि गाणपत्य. बरोबर. आता वैष्णव म्हणजे जे विष्णूची आराधना विष्णू करतात. यादव. तिथे तुम्हाला विष्णूची मूर्ती कोरलेली दिसते कधी कधी बर. शिवलिंगाच्या जागेवर. वेगवेगळ्या पंथानुसार वेगवेगळ्या वेगळीची हा. पवारचा तो change म्हणजे आता तुम्हाला वीराचा पंथ जाणून घ्यायचा असेल तर वेगळं बघा. वेरगळीचा स्वर्गप्राप्ती कप्पा बघा, तुम्हाला पंथ लगेच क्लिअर होतं. गाणपत्य संप्रदायामध्ये तुम्हाला गणपती कोरलेला दिसतो. शाक्त पंथामध्ये तुम्हाला महिषासुरमर्दिनी कोरलेली दिसते, देवीची रूप देवीचे. आणि सौर पंथामध्ये जो आहे त्याच्यामध्ये आपला जो सूर्यपुत्र कर्ण जो होता त्यांचा जो पंथ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यदेवता कोरलेली दिसते. सूर्यदेवता प्रॉपरली म्हणजे चेहरा नाही सूर्याचा, देवता ज्याच्या हातामध्ये त्याचे जे आयुध आहेत डायरेक्ट म्हणजे तुम्हाला कळून येतं. विष्णू आणि सूर्यदेव यांच्यातला फरक लवकर समजतो. त्याची जी आयुध आहेत त्याच्यावरून तुम्हाला क्लॅरिफाय होतं की काय आहे हे नक्की. हा म्हणजे सुदर्शन चक्र असेल तर विष्णू येतो. आणि नाही का नसेल 2 हातामध्ये ते आयुध असतील तर तुम्ही सूर्यदेव म्हणू शकता त्याला. सो ही झाली स्वर्गप्राप्ती. स्वर्गप्राप्ती सुद्धा त्याच्या पंथानुसार स्वर्गात त्याला स्थान मिळतंय. आणि याच्या सगळ्यात वरचा कप्पा असतो तो म्हणजे कलशारोहण. याला कप्पा नाही म्हणू शकत, कलशारोहण. आपण त्याला म्हणूयात मोक्षप्राप्ती. स्वर्गप्राप्ती झाली त्याची, बट आता त्याला मोक्ष पण मिळाला पाहिजे ना. सो मोक्षप्राप्तीचा कप्पा ज्याच्यामध्ये तुम्हाला कलश कोरलेला दिसतो. कलशाच्या बाजूने तुम्हाला कधी कधी हत्ती, 2 हत्ती, त्याच्यानंतर तुमचे हंस, राजहंस प्राणी, म्हणजे प्रत्येकाचं प्रतीक वेगवेगळे आहे. हत्ती हे शक्तीचं प्रतीक म्हणू शकता, राजहंस हे समृद्धतेचं प्रतीक म्हणू शकता. याच्याही पलीकडे जाऊन शरभ शिल्प माहितीये? शरभ? हो. नाही. शरभ हा एक महादेवाचाच अवतार म्हणून ओळखला जातो. आपण जर तुम्ही म्हणालात की आपल्याला फक्त याच्याविषयी पॉडकास्ट करायचा आहे की मंदिरांवरची द्वारशिल्प, हा एवढा व्हास्ट टॉपिक आहे की त्याच्यावरती शरभाची स्टोरी सांगायला आपल्याला इथे 15 मिनिटं वेळ. सो हे शरभ हे शक्तीचं प्रतीक आहे. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही म्हणू शकता की शंकराचा अवतार आहे, महादेवाचा अवतार आहे. सो ह्या महादेवाचा अवतार ज्याच्यामध्ये शरीर हे तुम्हाला एका वेगळ्या प्राण्याचा आणि त्याचा चेहरा वेगळ्या प्राण्याचा बघायला मिळतो. शरभ शिल्प तुम्हाला रायगडाच्या प्रवेशद्वारावरती बघायला मिळतात. रायगडाच्या प्रवेशद्वारावरचं शरभ शिल्प मी तुम्हाला जर एक्सप्लेन केलं तर तुम्ही म्हणाल जी महाराजांची दूरदृष्टी होती ती काय भयंकर होते. किंवा त्यातले जे आपले आपण ज्यांना मान देतो सेवेचे ठाई तत्परार्थ हिरोजी इंदलकर, बरोबर, त्यांनी कुठल्या अँगलने ते कोरलं असेल. शरभ म्हणजे आपण म्हणू शकतो की आपलं स्वराज्य. बरोबर. आणि या स्वराज्याच्या 4ही पायांमध्ये तुम्हाला हत्ती बांधलेले दिसतील. 4 पायांमधील 4 हत्ती म्हणजे तुमच्या 4 वेगवेगळ्या शाह्या, कुतुबशाही, बिदरशाही, आदिलशाही आणि निजामशाही. बरोबर. आणि त्या शरभाच्या तोंडामध्ये देखील तुम्हाला एक हत्ती कोरलेला दिसतो. त्याचं मिनिंग होतं की ती जी 5वी शाही होती मुघल वगैरे किंवा इतरही जे होते यांच्यावरती आधिपत्य गाजवणारा माझा राजा आहे, माझं स्वराज्य आहे. बरोबर. हे त्याचं मिनिंग आहे. हे शरभ शिल्प तुम्हाला त्या कळसाच्या भोवती रक्षण करताना दिसतात. याचे फोटो आपण ऍड करू नक्की जेवढे आहेत माझ्याकडे मी सगळे देईल, दाखवायचा प्रयत्न करू आपण सगळे. लोकांना ते दिसले पाहिजे. त्याशिवाय अर्थ कळणार नाही. याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याकडे वराह माहिती विष्णूचा अवतार. हा वराह तुम्हाला कोरलेला दिसतो त्या कळशाच्या रक्षणासाठी. वराह अवतार थांबवण्याकरताच शंकराने अवतार घेतला होता, ही गोष्ट तोच एक शरभ अवतार. तो शरभ हा नाहीये. वराह अवताराला नाही, नरसिंह अवताराला थांबवण्यासाठी. हा बरोबर. नरसिंह अवताराला थांबवण्यासाठी शरभ अवतार, आणि शरभ अवताराला परत थांबवण्यासाठी गंडभेरुंड आलंय. म्हणजे कर्नाटक KSRTC माहितीये तुम्हाला? कर्नाटकची जी आपली महाराष्ट्र स्टेट जे परिवहन आहे तसं कर्नाटकचं परिवहन आहे. त्याचा सिम्बॉल आहे ज्याच्यावरती 2 चेहरे असलेला, 2 चोची असलेला बाजूने चेहरा आणि चोच, बरोबर, असा पक्षी बघितलंय मी, गरुडासारखा ज्याचे 2 पंख आहेत, बघितलंय. हा गंडभेरुंड. म्हणजे ही अवतार थांबवायला शरभ अवतार, शरभाच्या पुढे जाऊन परत गंडभेरुंड. आता याच्यामध्ये माझ्यावरती पण खूप लोकांनी शंका घेतली यावरती की तुम्ही मायथॉलॉजिकल स्टोरी सांगू नका, मायथॉलॉजिकल स्टोरी सांगू नका असं जरी म्हणत असेल कोणीतरी, पण त्या
अवताराचं तुम्हाला जे म्हणू शकता की तो अवतार काय होता, त्याची शक्ती काय होती, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मायथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. बरोबर आहे. बरोबर 100%. आणि जर ही गोष्ट आपल्या महाराजांनी वापरली आहे, तर याला काही अर्थ ते तथ्य आहे. असेल ना. त्याला अर्थ आहे काहीतरी. आपण जे दैवत मानतो त्यांनी जर एक गोष्ट ते करू राहिले तर बरोबर. काहीतरी असेल ना. काहीतरी मी ग्रंथ आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, किती दाखवायचे. आता तुम्ही पॉडकास्टमध्ये हा पार्ट ठेवाल की नाही मला माहित नाही. हम्म. मी मायथॉलॉजीच्या पूर्ण विरोधात असलेला माणूस होता. बर. पण मी जसा जसा ह्या गोष्टींमध्ये डीपमध्ये घुसायला लागलो, मी जसं जसं गोब देगलूरकर सर आहेत आपले, ज्यांनी मंदिर स्थापत्यशास्त्राविषयी खूप अभ्यास केला. बर. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी वाचतोय ना, तेव्हा मी माझ्या जुन्या आयुष्याला म्हणतोय की मी चुकीच्या गोष्टीवरती फोकस करत होतो. मला जर ह्या गोष्टींचे प्रूफ सापडत आहे, तर मी त्याविषयी का नाही बोललं पाहिजे. कनेक्ट आहे. तुम्ही इतिहास का होऊच शकत नाही जर तो मायथॉलॉजी माहित नाही. मायथॉलॉजी माहितीच पाहिजे. त्यापेक्षा ते होऊच शकत नाही त्या कारण दिवशी तुम्हाला अर्थच माहित नाही त्या त्याशिवाय तुम्हाला मंदिरांवरचे शिल्पही कळणार नाही आणि तुम्हाला विरगळ तुम्ही म्हणाल की हे दगड आहेत. गोष्टीचा. माझंच म्हणणं. आणि आजही लोक तेच म्हणतात हे दगड आहेत. हा थॉट कदाचित या पॉडकास्ट नंतर चेंज झाला तर खूप भारी खूप होईल. चांगलं आहे. कसं होतं काही वर्षानंतर लोक म्हणतील की हे वेरगळ सुद्धा काय माहित खरेत की खोटे आहेत. जर तुम्ही आता त्या मायथॉलॉजिकल कथा ठीक आहे आता ते म्हणजे विषय नाही आपला पण बरोबर. काही दिवसांनी हे पण होऊ शकतं ना की या वेरगळ सुद्धा खरे आहे का खोटे याच्यावर प्रश्न करतील लोक. बरोबर. आणि घडलंय ही गोष्ट कशी. आजच्या सिनारिओमध्ये. जो दौलत मंगळ गड आहे आपला, हा. दौलत मंगळ माहिती. किल्ला, ज्याला आपण भुलेश्वराचा डोंगर म्हणतो, हा. पुण्याचं वेरूळ म्हणून ओळखलं वेरूळ. जातं. त्या मंदिराच्या खालच्या बाजूला आहे ना मंगळाई देवीचं एक मंदिर आहे. कोणी जातं नाही जात मला माहित नाही, माहिती. पण मी फिरतो. बर. त्या मंगळाई देवीच्या मंदिराच्या छताला तुम्हाला विरगळ अडकवलेली आहे. म्हणजे ज्या विरगळीचं स्थान वीरासारखं देवासारखं पाहिजे, ती विरगळ तुम्हाला छतामध्ये काढलेली दिसते. अकलूजचा किल्ला, जो अकलूजचा किल्ला आहे आपल्याकडे, हा. त्या अकलूजच्या भुईकोटच्या भिंतीमध्ये मला एक खूप चांगल्या युद्धप्रसंगाची विरगळ लावलेली दिसली. ती पायरीमध्ये दाखवली होती ती. पायरीमध्ये दाखवलेली विरगळ मी तुम्हाला फोटो टाकल्यामध्ये हा, म्हणताय. हा, हा. ती विरगळ मला आता मध्ये मी एकदा फिरत होतो तेव्हा सापडली. म्हणजे आज ते संवर्धनाविषयी मला बोलायचंय, खरंच ते बोलायचंय, प्रश्न आहेच आपला. पण लोकांना विरगळीची किंमतच माहित नाही. अकलूज सारखे एवढ्या मोठ्या किल्ले जिथे पुरातत्व विभाग काम करतोय अशा ठिकाणी, बापरे. म्हणजे पुरातत्व विभागाची पण कार्यशक्तीवरती कधी कधी मला प्रश्न पडतात. जेव्हा आपले दुर्ग, आपले गडकिल्ले जर आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत, आपल्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत, तर त्यांचं रेकॉर्डिंग करणं तर गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यांचे संवर्धन करणं गरजेचं आहे. पुरातत्व विभागाकडे आपण जेव्हा परवानग्या मागायला जातो, विरगळ संवर्धनासाठी मी काही दिवसांपूर्वी एक परमिशनसाठी लेटर टाकलंय त्यांना, अजूनही रिस्पॉन्स आलेला नाही. म्हणजे त्या कार्यशक्तीवरती पण कधी कधी प्रश्न उठवावे लागतील. आणि आज ते उठत आहे. आज रायगडाच्या जी समिती वगैरे आहे त्याच्यावरती लौकिक गोळे सारखा जो सरदार पिलाजीराव गोळेंचे वंशज आहे ते प्रश्न उठवत आहे. आणि लोक त्यांच्यावरती असं बोलताय की ते चुकीचं काम करताय. बट ज्यांना इतिहास माहिती आहे की त्यांना माहिती आहे की लोक काय करताय आजकाल. आजही आम्ही विरगळ संवर्धनासाठी काम करतो. आम्ही जेव्हा एखाद्या गावातील विरगळ उचलायचा प्रयत्न करतो, विरगळ उचलणं सोपी गोष्ट नाहीये, त्यावेळेस गावकरी सहाय्य तर करायचं सोडा, पण उलट विरोध करतात. पण ही गोष्ट कशामुळे आहे तर लोकांमध्ये त्याविषयीचं नॉलेज नाही आहे. खरंय. हाच लोकांनी ह्या ज्या विरगळी आहेत त्या विरगळींना देवाचं स्थान दिलंय म्हणून कधी कधी या विरगळी जिवंत आहे असं मी म्हणतो. हीच एक बाजू आहे ना. पण त्याच्यामुळे काही गोष्टी चुकीच्याही पण घडत आहेत. त्याविषयी आपण पुढे बोलू. ओके. तर मग आता याचे प्रकार कोणते येतात? हे वेगवेगळे येतात किंवा अजून बरेच प्रकार आहेत. बरोबर. आता विरगळीमध्ये पण खूप प्रकार आहेत. जसं मी आधी पण जेव्हा कप्पे सांगताना पण बोललो तुम्हाला, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळ्यानुसार प्रकार येतात. सो सगळ्यात जास्त सापडणारी ही नॉर्मल विरगळ, ज्याच्यामध्ये लढाई प्रसंग वगैरे दाखवले असतात. बरोबर. आता या लढाई प्रसंगामध्ये पण आहे ना, कशी लढाई झाली याच्यावरून विरगळीचे प्रकार पडतात. बर. कशी झाली याच्यावरून पण प्रकार. आता बेसिकली पायदळाची झाली तर तो पायदळ लढाई प्रसंगावाली विरगळ झाली. घोडदळाची असेल तर घोडदळवाली, हत्तीदळ असेल तर हत्तीदळावाली, आणि नौका दलाची पण आहे. नौका म्हणजे आपले जहाज, ज्या आपल्या महाराजांनी जी आरमाराची स्थापना केली त्याच्या पण विरगळी आहेत.
महालांच्या काळातील नौदलावर सुद्धा बघत होतो सेपरेट. इतकी बरोबर. माहिती आहे. हा नाही तो तर आता मूव्ही येतोय ना एक आता Movie त्याच्यावर आहे ते. की आता. बरोबर. सो नाव माहित नाही पण आहे हा माहिती. आता दर्या असं काहीतरी हा आहे, येते समथिंग आहे. 2027 आता. आत्ताच पुढच्या आता वर्षी येतोय. 2027 येते. आणि जर तुम्ही आता तुम्हाला बोरिवलीमध्ये एक्सारमध्ये कोणी असाल, हा. बोरिवलीमध्ये एक्सारमध्ये एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये तुम्हाला ही नौकादलाची जी लढाई प्रसंग आहे ती विरगळ बघायला मिळते. ज्याच्यामध्ये प्रॉपरली नौदल दाखवलंय, नौका आहे, त्याच्यावरती वीर दाखवलाय, तो बर शत्रूशी लढताना दाखवलाय बर आणि त्याची हाईट ऑलमोस्ट एक 6 फुटाच्या आसपास आहे. 6 फूट म्हणजे मी उभा राहिलो तरी तेवढ्या माझ्यापेक्षाही उंच उंच दिसते. नाही. एवढी मोठी विरगळ एवढी आहे ते. मोठी. आणि एकसार हे असं गाव आहे की जिथे खूप विरगळ बघायला भेटतील तुम्हाला. बर सो बोरिवलीमध्ये आता एवढं सिटी झाली आहे, तिथे सगळ्या गोष्टी झाल्या, पण विरगळ अजून आहेत. मंदिरांच्या कोपऱ्यामध्ये आहेत चांगले आहेत. हम्म. सो ती झाली नौकादल लढाईवाली. हम्म. आता ह्या मेन झाल्या लढाई प्रसंगावरनं. आता गोधन विरगळ विषयी आपण बोललो. बोल हा पण एक प्रकार प्रकार झाला. झाला. आता व्याघ्रगळ एक प्रकार आहे बर किंवा सिंहगळ पण असते. सिंहगड व्याघ्रगळ. वेगवेगळं. गोधन विरगळ आणि सिंहगळ व्याघ्रगळ याच्यामध्ये फरक आहे. प्राणी दोन्हीकडे पण आहे. बरोबर पण काय होतं तर बेसिकली एखाद्या वाघासोबत लढताना वीराने एखाद्या वाघाला मारलं. जर गावावरती वाघ चालून आला, त्याच्यासोबत युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये वीराचा मृत्यू झाला किंवा गावाचं त्याने संरक्षण केलं. बरोबर सो लढाई प्रसंगाच्या कप्प्यामध्ये तुम्हाला ही बघायला मिळतं की वीर एका बाजूला, आणि त्याच्या हातात कट्यार असते, कधी कधी फक्त काठी असते बापरे आणि त्याने तो वाघासोबत लढत असतो. आणि मग जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्याने त्याच्यामुळे गावाचं संरक्षण झालंय. सो गावकरी किंवा गावातले लोक मिळून त्याची विरगळ बांधतात. वा सो हा झाला व्याघ्रगळचा व्याघ्रगळ. प्रकार. इथं मला एक विचारायचं आहे की फक्त विरगळ ही गेलेल्या व्यक्तीची म्हणजे काय त्याला बलिदान दिलेल्या व्यक्तीचीच केली जाते का त्यावेळी जिवंत व्यक्तीची पण केली गेलेली? नाही नाही, विरगळ ही फक्त मृत्यू झालेल्या व्यक्तीचीच बांधली जाते. बस. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कुठे लिखित नाहीये, पण जेवढा माझा अभ्यास आहे त्यानुसार. कारण मी तुम्हाला जे सांगितलं की लढाई प्रसंगाचे 3 गप्पे असतील, तर तिसऱ्या गप्प्यात त्याचा मृत्यू झाला आणि मग विरगळ बांधले. हा तोपर्यंत नाही. तोपर्यंत विरगळ नाही बांधली. पण कधी कधी असंही होतं, म्हणजे आता जर समजा आपण अशी कन्सिडर केली की एका व्यक्तीने पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्याने शौर्य गाजवलं. त्यानंतर तो आजारी पडला आणि आजारी असताना आजारपणामध्ये त्याचं निधन झालं नंतर कधीतरी किंवा म्हातारपणामध्ये निधन झालं. तर त्या व्यक्तीची देखील विरगळ बांधली जाते, कारण त्याचं ते शौर्य आहे ना कुठेतरी. म्हणजे आजच्या काळात सैनिकांनी एखाद्या लढाईमध्ये वीर पराक्रम केल्यानंतर आपण त्याला वीरचक्र वगैरे देतो. बरोबर. पण त्याचा नंतर जर तो नॉर्मली जर त्याची एक्सपायरी झाला तो किंवा त्याचा मृत्यू झाला, आपण त्याचं स्मारक नाही बांधत, जरी वीरचक्र त्याच्याकडे होतं. बरोबर पण त्या काळात ती विरगळ बांधली जायची, बांधली जायची. पण जिवंत व्यक्तीची नाही. जिवंत व्यक्तीची विरगळ बांधणं शक्यही नव्हतं आणि त्याची गरजही नव्हती, गरज आहे नव्हती. कारण ते काही रिप्रेझेंटच करत नाही ती गोष्ट. पुढं व्याघ्रगळ. आता व्याघ्रगळ झाली आपली. आता जुन्या काळातील राजा लोक किंवा जे काही होते, शिकारीचा शौक होता. आता हरिश्चंद्रगडावरती अख्खा पर्यटकांनी बाजार केलाय. खरंय. पण मला नाही माहिती की ती लोक नाही का हरिश्चंद्रगड प्रॉपर बघतात. नाही नाही फक्त फिरायला जायचं म्हणून जातात. त्यांना हरिश्चंद्रगडावरच्या मंदिराची ख्याती माहीत नसते, केदारेश्वराचं जे शिवलिंग आहे त्याची पण माहीत नसते, आणि विरगळ तर कधी पाहिलीच नसेल त्यांनी तिथले. सो जर कधी पुढे हरिश्चंद्रगडावर तुम्ही गेला किंवा कोणी पण गेलं जे बघताय त्यांनी पण, तर हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला, म्हणजे अगदी समोरच्या बाजूला तुम्हाला एक 4ही बाजूंनी कोरलेली विरगळ दिसेल. बर याला चतुर्भुज विरगळ म्हणतात बेसिकली, जी 4 बाजूंनी कोरलेली असते. विरगळ नॉर्मली एकाच बाजूनी कोरतात, करतात बरोबर. पण 4ही बाजूंनी कोरलेल्या पण विरगळी असतात आणि तिला एक टॉप लेवलचा दर्जा असतो. बर तशा विरगळ सापडणं अरे, थोडं अरे. अवघड असतं, पण भेटतात. पण मी तुम्हाला पुढे पॉडकास्टमध्ये एक असं गाव सांगेल ना, ते तुम्हाला त्या विरगळी इतक्या साऱ्या प्रमाणात बघायला भेटतील की तुम्ही म्हणाल की आम्ही इथे बघून आलोय. बर ठीक आहे. आता हरिश्चंद्रगडावर गेलात तर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला बघा, समोरच्या बाजूला तुम्हाला एक शिळा दिसेल, जी आहे विरगळ, चतुर्भुज बरोबर. विरगळ. त्या विरगळीवरती तुम्हाला लढाईचा प्रसंग कोरलेला दिसतो. बर हा लढाई प्रसंग कुठला आहे माहितीये? एक व्यक्ती शिकार करायला जातोय
आणि त्या शिकारीमध्ये त्याने ती शिकार केली आणि मग त्याच्यानंतर कदाचित पुढच्या लढाई प्रसंगामध्ये त्याला मृत्यू आला किंवा त्या शिकारीच्या प्रसंगामध्ये त्याला मृत्यू आला, म्हणून त्याची विरगळ बांधली. आता आपल्याकडे शहाजीराजांचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे. शहाजीराजांचा मृत्यू ते शिकारीला गेलेले असताना घोड्याचा पाय अडकून झालाय. बरोबर बरोबर. म्हणजे शिकार ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, पण राजा ही शिकार करायचा आणि मग त्याची विरगळ बांधली जायची. मग आपण कधी कधी म्हणतो ना, हरिश्चंद्र राजा होता, कदाचित ती विरगळ त्या काळातील असू शकते, पण कोणी त्याच्यावरती जास्त संशोधन झालं नाही. फक्त मलाही एवढंच माहिती आहे की ते शिकारी करणाऱ्याची विरगळ. खूप साऱ्या अशा गोष्टीत आणि प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला नवीन स्टोरीज मिळतात. बरोबर. प्रत्येक भागामध्ये हे आता जसं मी आता शिकार निदर्शक विरगळ सांगितले, याच्या पलीकडे एक विरगळ असते, ती म्हणजे मातृस्मृती निदर्शक विरगळ. मातृस्मृती. येस, मातृस्मृती म्हणजे आईची स्मृती जागवणारी, ज्याच्यामध्ये काय दाखवलेलं असतं की एक महिला, त्या महिलेच्या बाजूला तिचा लहान मुलगा, बरोबर, हे दोघं व्यक्ती, आणि त्यांच्यावरती सरळ सरळ तुम्हाला डायरेक्टली स्वर्गारोहण किंवा स्वर्गप्राप्तीचा कप्पा कोरलेला दिसतो. म्हणजे मधला कप्पा लढाई प्रसंग वगैरे नसतो, पण एखाद्या वीराने, एखाद्या व्यक्तीने त्याच्या आईच्या प्रित्यर्थ उभारलेली शिळा, ती मातृस्मृती विरगळ. कधी कधी असंही घडतं, एका ठिकाणी एक विरगळ आहे जिचा फोटो आपण दाखवूया, ज्या विरगळीमध्ये तुम्हाला लढाई प्रसंग दाखवलाय, वीराने स्वतःच शौर्य दाखवलंय, काय केलंय त्याने, पण त्याची आईमुळे त्याला ते सगळं काही मिळालं. म्हणून मधल्या एका कप्प्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कोरलेली दिसते, ती म्हणजे आई, आईच्या शेजारी मुलगा, आणि नाही का ते सगळा प्रसंग तिथे कोरलेला आहे. किंवा कधी कधी असंही होतं की दोघंही शूर असतील, होऊ शकतं, तर त्यांची विरगळ बनवली जाते. सो ही झाली आपली मातृस्मृती विरगळ. आता एक वीराची विरगळ देखील असते, म्हणजे एकच वीर कोरलेला असतो, फक्त एक वीर. मग तो दगडावर पण कोरलेला असतो किंवा कातळावर डायरेक्टली कोरलेला असतो. कातळ म्हणजे आता आमच्याकडे कातळ म्हणण्याची पद्धत अशी आहे की जे गडांवरची जे शिल्प असतात ना, आम्ही त्याला कातळ कोरीवच म्हणतो बेसिकली. कातळ म्हणजे दगडच बेसिकली, पण तो शब्द येतो, प्रत्येक वेळी येतो तोंडामध्ये. सो त्याच्यावरती सुधागडावर तुम्ही जाता, सुधागड म्हणजे रायगडाची हुबेहूब कॉपी म्हटलं जातं. बरोबर. सो सुधागडाचा महादरवाजा पण तसाच आहे. त्या महादरवाजाच्या मार्गे जर तुम्ही गेलात ना, वाटेमध्ये तुम्हाला तानाजी टाका लागतं. आता हे तानाजीराव कोण होते माहित नाहीये. आपले सुभेदार होते, सुभेदार म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे होते की दुसरे कोणी होते. त्याला तानाजी टाका नाव पडलं कारण पाण्याच्या टाक्या शेजारी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या शेजारी, आजही तुम्ही कधी नाही का उन्हाळ्यात गेला ना तिथे, तिथलं पाणी तुम्ही पिऊ शकता जर तुमच्या बाटलीतलं पाणी संपलं तर. सो या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या शेजारी तानाजी नावाच्या मावळ्याचं शिल्प कोरलंय. हे पण एक प्रकारे विरगळीतलाच प्रकार झाला. असे आपल्याला भरपूर ठिकाणी बघायला मिळतात. त्यातलं सुधागड हे खूप चांगलं एक्झाम्पल, कारण खूप सारे लोक तिथे जाऊ शकतात. आता हे झालं तुमचं एक जो व्यक्ती होतात. याच्यानंतरचं द्वंद्व युद्धाच्या पण विरगळी असतात. म्हणजे काय की खालच्या कप्प्यामध्ये तुम्हाला दोन व्यक्ती एकमेकांशी लढताना दिसतात आणि ती हातघाईची लढाई असते. त्याच्यात तलवार वगैरे काय नसते, हाताने एकमेकाला हे करतानाची अशी पण दिसतात. याच्यामध्ये आपल्याकडे आज आपण म्हणतो ना की महिलांना एक इक्वॅलिटी दिली पाहिजे, महिलांचं स्थान एका पुरुषाच्या लेवलचं पाहिजे, ही गोष्ट तेव्हापासूनची आहे. आणि त्या होते का मुलींकरता किंवा स्त्रियांकरता? येस, स्त्रियांसाठी विरगळ होत्या. सतीशिळा ही संकल्पना बाजूला ठेवा, विरगळ ही संकल्पना वेगळी. त्या विरगळीमध्ये खालच्या कप्प्यामध्ये तुम्हाला स्त्री दाखवली जायची जी युद्ध करते, आणि म्हणजे महिलांचं स्थान काय होतं हे आपल्याला तेव्हापासून कळतं. परत प्रूफ होत आहे की पुन्हा एकदा प्रूफ होत आहे. आता प्रत्येक वेळी मायथॉलॉजीमध्ये एक गोष्ट बोलली जाते की देवांना त्यांची शक्तिरूप घ्यावी लागली होती प्रत्येक वेळी. आपण ज्या म्हणतो ना सप्तमातृका, ह्या प्रत्येक देवाचं एक एक शक्तिरूप आहे, होतं. प्रत्येकाच्या मागे कोणी कोणी आहे की बरोबर कोणतरी. आणि ते शक्तिरूप घेऊन मग त्यांनी नाही काही जे काही केलंय ते केलंय. सो स्त्रियांचं महत्व हे आधीपासून होतं, ते आता आपल्याला परत द्यायची गरज नाहीये. त्याला आहे अजूनही आहेत, त्या लेवलचं काम करतायत. बरोबर. सो स्त्रियांच्या पण विरगळी होतात, त्याला स्त्री विरगळ म्हणून ओळखलं जातं. आता मग
खूप साऱ्या लोकांचा प्रश्न येतो, तुम्ही कशा ओळखणार श्री विरगळ काय असतं, बरोबर बरोबर? बरोबर. सो विरगळीमध्ये एखाद्या स्त्रीचा मोठा दाखवलेला असेल, स्त्री वेगळं. ती श्री विरगळ आहे. हा इतकंच काय, तुम्ही विरगळ जर निरखून बघितली ना, विरगळीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे दागिने, तिच्या हातातले बाजूबंद ह्या कोरलेल्या आहेत. म्हणजे आता जर हा माईकचा जो आकार आहे, एवढ्याच आकाराचा कप्पा असतो. त्या कप्प्यामध्ये तुम्हाला जर नाही का एवढ्या डिटेल कोरलेल्या दिसतात, तर मग ती शिल्पकला काय होती आपली? खरंय खरंय खरंय. ही झाली श्री विरगळ. स्त्री वेगळं. आता याच्या पलीकडे जर आपण गेलो तर अजून व्याघ्रगळ विषयी मी तुम्हाला बोललो. चालावीस. कधी कधी विरगळीमधला आणखी एक प्रकार येतो, तो म्हणजे वीर तुम्हाला खाली दाखवलेला असतो, फक्त एकटा वीर, आणि त्याच्यावरती त्याचं स्वर्गारोहणाचे कप्पे वगैरे दाखवले असतात. याच्यामध्ये त्याचा लढाई प्रसंग वगैरे नाही कोरलेला असतो. दाखवलं. सांगा. बट ही थोडीशी खूप रेअरली सापडणारी विरगळ आहे, आणि तिच्याविषयी जास्त अभ्यासही झालेला नाही अजून कोणाचा, की बरोबर. नक्की हे काय असेल काय नसेल. बरं. आता लढाई प्रसंगाची विरगळ, हम्म. पण लढाई प्रसंगामध्ये पण गडाची विरगळ. गडाची. हा, गड म्हणजे आपला दुर्ग, आपला किल्ला. कसं पण. आता त्याच्यामध्ये कसं असेल, एका तटबंदीच्या आतमध्ये एका गावाचं रक्षण करण्यासाठीचे वीर असतील, किंवा एका गडाचं रक्षण करण्यासाठीचे वीर असतील, बरोबर? त्याच्यावरती आपले वीर हल्ला करतील, बरोबर? आणि ही लढाई कशी होते हे दाखवलेलं असतं. आपल्याकडे जेव्हा कोंढवळे गावाच्या पुढे एक गाव आहे, त्याचं बरं. नाव वासोळे. वासोळे गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे. बर. ह्या भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला तुम्हाला ही विरगळ बघायला मिळेल, ज्या विरगळीमध्ये तो शत्रू सैन्य हे तटबंदीच्या आतमध्ये आहे, आणि बाकी आपलं जे दुसरं जो वीर आहे तो तटबंदीच्या बाहेरून गडावरती हल्ला करतोय. आता आपण म्हणतो ना, तानाजीरावांनी काय केलं होतं, दोर लावून चढले होते किंवा शिडी लावली होती. बरोबर. आता त्या काळामध्ये एक म्हण होती, किंवा म्हण म्हणण्यापेक्षा त्या काळात एक प्रथा होती, गाड्यांवरती कसं लावायचं तर शिड्या लावायच्या. शिड्या शिड्या शिडे शिडे. म्हणजे आता ही शिडी लावणं म्हणजे काय, की आपण नॉर्मल शिडी लावतो तशी शिडी असेल असं कन्फर्म नव्हतं. नव्हतं. कदाचित नाही का दोर असतील फक्त, दोर ज्याला असेल. गाठ मारलेले असतील आणि त्याने वर चढतील, त्याला पण शिडी लावणंच म्हणतात. होऊ शकतात. पण या भैरवनाथ मंदिराच्या बाहेरची जी विरगळ आहे ना, तिच्यावरती प्रॉपरली तुम्हाला त्या शिडी लावून तो वीर त्याच्यावरती चढताना दिसतो. बापरे. अकलूजचा जो किल्ला सांगितला मी तुम्हाला, त्या किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीमधील ही विरवळ अशीच काहीतरी आहे, ज्याच्यामध्ये नाही का तुम्हाला आतमध्ये एक शत्रू सैन्य दिसतंय, बाहेरून लोक अटॅक करताय त्याच्यावरती, आणि वीराने तो कदाचित किल्ला. आता याच्यामध्ये आहे ना एक कॉन्फ्लिक्ट्स आहेत. वीर कुठला हे आकारावरून समजता बेसिकली, एखाद्या वीराचा ज्याचा आकार त्या याच्यात मोठा दाखवलाय तो वीर असतो. वीर असतो. सो मग आतमधलं सैन्य वीराचं आहे की बाहेरचं सैन्य वीराचं, हे थोडंसं कन्फ्युज होतं कधी कधी. पण प्रत्येक गोष्ट इतकी निरखून कोरलेली असते, की त्याच्या हातातील तलवारी, त्याच्या कधी कधी वीराच्या पायाखाली एक दोन आडवे पडलेले लोक दाखवतात, जसं की त्याने त्यांना मारले. म्हणजे एवढ्या भारी प्रकारच्या विरगळ कोरलेल्या असतात. बापरे. म्हणजे तुम्हाला विरगळ हा एक प्रकारे शिल्पपटच म्हणावा लागेल, ज्याच्यावरती त्या वीराचं अगदी बेसिक पासून तर शेवटपर्यंत सगळं काही सांगितलेलं असतं. म्हणजे त्याचं कर्तृत्व कुठंच नाहीसं होणार नाही याची काळजी पुरेपूर घेतलेली असते. मग हे जे विरगळ आहे ते मेजरली कोणत्या काळातले होते, यादव काळातले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही होतं? ओके, आता दुसऱ्या शतकापासून विरगळ असल्याचे काही पुरावे सांगतात. गुंथर्दी सोनथायमर हा एक रायटर होता, ज्याने मेमोरियल स्टोन म्हणून एक पुस्तक लिहिलं. पुस्तक म्हणण्यापेक्षा त्याने एक रिपोर्ट लिहिला होता. त्या रिपोर्टनुसार सांगितलं जातं की 10व्या शतकापासून पुढे विरगळ आल्या. म्हणजे शिलाहार राजा जे होते आपले, शिलाहार राजा भोज वगैरे आपण जे ऐकतो, त्यांच्या काळापासूनच्या विरगळी आहेत असं सांगितलं जातं. पण आता जसं जसं रिसर्च होत चाललाय ना, तो काळ पाठीमागे 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 चाललाय. म्हणजे कदाचित असंही होऊ शकतं की दुसऱ्या शतकातल्या पण विरगळी आपल्याला सापडतील. खूप जुनी गोष्ट आहे. खूप जुनी, म्हणजे महाराजांचा 16व 17व शतक होता, 17व शतक, त्याच्या आधीच्या पण. हा, तेव्हापासूनच्या विरगळ आपल्याला सापडतात. आणि महाराजांच्या काळात विरगळ होत्या की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर विरगळी होत्या, पण त्याचा कदाचित प्रकार थोडासा चेंज झाला. वेगळा असेल. आता आपण समाधीशिळा बनतो, बरोबर? आता आपल्याकडे कोरीगड नावाचा किल्ला आहे.
कोरीगडावरती तुम्ही जेव्हा जाल, पुण्याच्या जवळच आहे, सहज जाऊ शकता. नॉर्मल ट्रेक आहे, पठारी भाग आहे. त्याच्यावरती 2 स्मारक शिळा आहे. बर त्या स्मारक शिळांपैकी एका स्मारक शिळेवरती अशा चौकोनी आकाराची शिळा आहे. म्हणजे पहिले तर एक हाफ बेस लेयर असतो, थोडा कर होतो, परत एक लेयर वाढतो, परत असा, कर होतो. परत असा आणि मग वरती कलश, असा प्रकार असतो तो. सो ही स्मारक शिळा आहे. या स्मारक शिळेवरती ना तुम्हाला एक वीर कोरलेला दिसतो, ज्याच्या एका हातामध्ये ढाल आहे, दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे. आणि ही स्मारक शिळा त्या काळातील मावळ्यांची असल्याचं सांगितलं जातं. आणि आपल्याला बेसिकली ह्या ज्या सगळ्या शिळा आहेत ना, ह्या सापडतात कुठं माहितीये का? जिथे ज्या गावांतील व्यक्ती महाराजांच्या चाकरीमध्ये होते आधी, ज्या गावांच्या बाजूला गड किल्ले आहेत, बरोबर अशा भागांमध्ये आपल्याला विरगळ सापडतात. बरोबर बरोबर मग आपण असंही म्हणू शकतो की ह्या भरपूर यातल्या काही विरगळ ह्या महाराजांच्या काळातील पण आहेत, असू शकतात. किंवा महाराजांच्या आधीच्याही काळातील असतील, यादव काळातील असतील, पण त्या आहेत. आहेत. पण हाच प्रश्न पुढे येतो की समजा एखाद्या गावातून जर एखादा वीर झालाय, म्हणजे वीर काय वीर गती त्याला प्राप्त झाली, बरोबर. तर त्या गावातले लोक ती वेरगळ बांधायचे का सरकार बांधायचं का त्याचं कुटुंब स्वतःचं किंवा हे कसं? बरोबर. हा, आता याच्यामध्ये प्रकार येतात. आता जर समजा कधी कधी असंही होतं ना की आपल्याकडे एखादा वीर व्यक्ती असतो. आता आपण गावातच उदाहरण कन्सिडर करूयात, आपल्या गावातलं आत्ताच्या सिनारिओमध्ये. आपण आपल्या आजोबा पंजोबांचं स्मारक बांधतो आपल्या शेतामध्ये वगैरे. आपल्याकडे पाथरवड जे असतात त्यांच्याकडून एक मूर्ती घेऊन येतो, ज्याच्यामध्ये आपण रंगरंगोटी करून ते प्रॉपरली दाखवतो आणि ते आपल्या शेतामध्ये ठेवतो. सो अशा प्रकारे देखील विरगळ बांधल्या जायच्या. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती, त्यानुसार जी आर्थिक परिस्थिती होती कुटुंबाची, ती शक्य असेल तसं. तर त्याला एवढी मोठी विरगळ कोरून घेणं हे शक्य नसणार आहे. सो ती कौटुंबिक विरगळ बनवणं तेवढं शक्य नव्हतं. मग आता ह्या कौटुंबिक ज्या विरगळ बनल्या जायच्या, त्या कुठं बनल्या जातील? तर त्या बेसिकली आदिवासी भागामध्ये. बर आता आदिवासी भागामध्ये तुम्ही निमगिरी आणि हनुमंतगड माहिती आहे? हा निमगिरी हनुमंतगड हा जोड किल्ला आहे आदिवासी भागातला. त्याच्या पायथ्याला थोडंसं आलात ना, पायथ्याला तुम्हाला मारुतीरायाची मूर्ती उभी आहे. त्या समोरच्या बाजूला तुम्हाला जवळपास 17 ते 18 विरगळ उभ्या दिसतात. बर विरगळ स्मारक शिळा ह्या कमी क्वालिटीच्या दगडामध्ये कोरलेल्या असतात, ज्या चौकोनी आकाराच्या असतात अशा. बरोबर आणि त्याच्यावरती वीरपुरुष आणि महिला किंवा वीरपुरुष फक्त घोड्यावर बसलेले तेवढंच, वीरपुरुष अशा कोरलेल्या असतात. हा, सो ह्या ज्या शिळा होत्या ह्या कौटुंबिक कुटुंब. प्रकारातल्या कुटुंब त्याला निर्माण करायचं. सेकंड टाईप जो होता तो म्हणजे गावातील जे गावातील. प्रतिष्ठित व्यक्ती किंवा सरकार म्हणूयात आपण त्याला. आता एखाद्या वीराचा खरंच मोठा पराक्रम असेल तर सरकार त्याचं नाही का विरगळ बांधली जायची. आणि ह्या जवळपास ज्या सगळ्या आहेत त्या सरकारी विरगळ आहेत. आता आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट माहिती आहे. कुठल्याही एखाद्या असामान्य वीराचा मृत्यू झाला, निधन झालं, तर महाराज स्वतः त्याच्या कुटुंबियाला जाऊन भेटायचे. बरोबर बरोबर. माहिती आहे आपल्याला. जर महाराज कुटुंबियांना जाऊन भेटत होते तर महाराज त्यांचे स्मारक देखील बांधत असतील कदाचित, बरोबर किंवा त्याच्या आधीचे राजेही तेच करत असतील ना. प्रत्येकाचं स्मारक पण बांधलं जाऊ शकतं. सो बेसिकली दोन्ही प्रकाराच्या सापडतील आपल्याला. आता याच्यामध्ये माझा एक टॉपिक राहिला मध्ये बोलायचा, तो म्हणजे कौटुंबिक विरगळ. आता कौटुंबिक शब्द आला म्हणून मला आठवलं, हा विरगळचा प्रकार आहे एक. बर त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, एकाच विरगळीला एकाच दगडामध्ये, दगड आहे असा, त्याच्यामध्ये 2 विरगळ कोरलेले असतात अशा सलग. म्हणजे पहिल्या वीराची इकडे, दुसऱ्या वीराची इकडे, म्हणजे घरातून 2 जण असतील. 2 जण असतील. आणि मग ती पूर्णपणे वर आणि वरती 2 कलश असतील तुम्हाला. याच्या पलीकडे अजून एक कौटुंबिक विरगळचा प्रकार, एकाच विरगळीच्या कप्प्यामध्ये 2 वीर दाखवलेले असतात आणि वर जाऊन जर 2 कळस दिसले तुम्हाला ते समजून जा की 2 वीर आहेत. दोघांची विरगळ येते. आता या कळसाच्या भोवती पण खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं मी तुम्हाला राजहंस वगैरे सांगितलं, तसं यक्ष आणि यक्षिणी पण असतात. जे शिवाचे गण, जे शिवाचे गण होते माहितीये, ते पण तुम्हाला तिथे दिसतील. गंधर्व कधी कधी तुम्हाला तिथे नाच करताना दिसतील. म्हणजे विषय एवढा मोठा आहे की मी मगाशी बोलत असताना मला ते आठवलं देखील नाही. जसा जसा तुम्ही त्याच्यामध्ये डीप जाल तसं तुम्हाला कळत चालेल की हा विषय किती मोठा आहे. एका बोलायचा विषयच नाही. पण अजूनही विरगळ बोलतोय आपण, सतीशिळा हा विषय टच पण नाही केलाय. सो हा सतीगळ तर वेगळाच विषय राहिला. सो मोठा टाईप आहे, म्हणजे असं खूप वास्ट सब्जेक्ट आहे. आणि पुस्तक लिहायचे जरी म्हटलं तरी मोठे मोठे पुस्तकं लिहिले जातील एवढे. सतीगळ म्हणता आपण तेव्हा मग ती वीर म्हणजे वीराबरोबर जी सती राहते तिचाच फक्त असतं का
कसं 2 प्रकार आहेत त्यामध्ये पण परत. तसे 3 आहेत ऑफिशियली, पण 2 सामान्य लोकांना समजतील असे सांगतो. हा. एक प्रकार तुम्ही तुमच्या गावांमध्ये पण असेल, हात असा उभा केलेला असतो एका बाजूला. हा. म्हणजे काटकोनात वळलेला हात कोरलेला असतो एखाद्या शिळेवरती. हा, हा. ती शिळा म्हणजे सतीशिळा. बर. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील. तिच्या बांगड्या दिसतील तुम्हाला सतीच्या. हा, हा. सतीचा सिम्बॉल आहे ना बांगड्या. बांगड्या. हा. तिच्या बरोबर. हातामध्ये तुम्हाला लिंबू दिसेल कधी-कधी. बर. तिचा हात असा वरती स्वर्गाकडे का कोरलेला आहे? ती स्वर्गगमनाचा हे दाखवते, की मी स्वर्गाकडे चालले. बरोबर. ही गोष्ट ती डिनोट करते तिथे. हा, हा. त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला वीर आणि वीरपत्नी दिसेल. म्हणजे जो जो वीर होता आणि त्याची पत्नी. पत्नी. परत ओळखायचा प्रकार शोधा, तुम्हाला नाही का कळेल. ओळख समजून जाईल. कधी-कधी ह्या हातांच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला दिसेल ते, की वीर आणि वीरपत्नी आहेत. बरोबर. सो बांगड्या. बांगड्या, त्याच्यावरती चंद्र सूर्य असतील, कळस असेल, हे झाली नॉर्मल सतीशिळा. सती जाण्याची प्रथा सगळ्यांना माहिती आहे. याच्यानुसार असंख्य सतीशिळांचे प्रकार परत. कधी कधी विरगळमध्येच तुम्हाला सतीगळ दिसते. बरोबर. म्हणजे खाली वीर दिसतो, वीरपत्नी दिसते, वीराचा लढाई प्रसंग दिसतो, वीर लढाई करताना कसा गेला ते दाखवतात. त्याच्या वरचा जो स्वर्गारोहणाचा कप्पा असतो ना, त्याच्या ठिकाणी तुम्हाला सतीचा हात दिसतो, दिसतो. ज्याच्यामध्ये कळतं की ही व्यक्ती सती पण गेलेली. किंवा विरगळीचा जो एक बाजू असते, त्या बाजूला पूर्णपणे सतीचा हात कोरलेला असतो असा एका बाजूला. हा, हा, हा. सो ती विरगळ प्लस सतीशिळा एकत्रपणे कोरलेली असते. वा. आता तुम्ही जुन्या काळातील प्रथा बघितली, म्हणजे आपला मध्ययुगाचा जो काळ होता त्याच्यामध्ये सती जाण्याची प्रथा खूप जास्त चालली आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नंतर बंद केली, म्हणजे आपल्या स्वतःच्या राजमाता जिजाऊंना त्यांनी सती जाऊ नाही दिलं, कारण स्वराज्यासाठी त्यांची गरज होती. बरोबर. पण ही जी सती प्रथा होती, ही प्रथा होती आपल्याकडे, याचे प्रूफ आपल्याकडे आहेत. आणि याच्यामध्ये काय व्हायचं की जेव्हा एखादी व्यक्ती सती जाते, एखादी स्त्री सती जाते, तर तिला वाजत गाजत नेलं जायचं. बर. तसे प्रसंग खाली आपल्याला कप्प्यांमध्ये दिसतात. कोरलेले दिसतात. हा दुसरा प्रकार झालाय, बापरे. ज्याच्यामध्ये नाही का ती वाजत गाजत तिला घेऊन जात आहे. त्याच्यानंतर तिला आगीमध्ये ढकललेलं पण दिसतं आपल्याला. ती सेंटरला तिच्या बाजूने आगीच्या ज्वाला दिसत आहे. बापरे. आणि एवढंच काय, ती घाबरून पळून बाहेर येऊ नये म्हणून तिच्या बाजूने लोक काठ्या घेऊन थांबलेले दिसतात आपल्याला. म्हणजे हे प्रकार सुद्धा आपल्याला कोरलेले दिसतात. याच्याही पलीकडे जाऊन आता मागच्या सतीशिळा हा विषय थोडा बाजूला करू, विरगळवरती परत विरगळचा एक प्रकार वेगळा. आपल्याकडे बळी द्यायची प्रथा आहे बघा. बरोबर. हा एक पॉइंट आहे की बळी राईट. आता आपण काय करतो की बळी देतो. आपण कुठले देतो? प्राण्यांचे. त्या काळामध्ये मनुष्य बळी दिले जायचे. बर. बापरे. म्हणजे आता जर समजा माझ्या गावावरती काहीतरी संकट आलं, बापरे, आपल्याला एखादा पूल बांधायचा आहे, हा, एक बळी दिला जायचा माणसाचा. मग तो बळी कदाचित स्वतःहून दिला जायचा किंवा नाही का त्याला फोर्स पण केला जायचा. आता आत्मबलिदान म्हणजे काय, की स्वतःने बलिदान दिलं, माझ्या गावाचं हे चांगलं हो, किंवा माझ्या राजाचा विजय हो. जर माझ्या राजाचा विजय झाला तर मी माझं बलिदान देईल. म्हणजे आज आपण म्हणतो ना की आपण देवाकडे जातो आणि नवस करतो की बाबा मला हे जर भेटलं तर मी तुला नाही का 1.25 किलो की 1.25 पेढे चढवेल. तशा प्रकारे बलिदान दिलं. सो मग बलिदान निदर्शक विरगळमध्ये काय दिसतं की तो वीर बसलेला, त्याचं जे शरीर असतं ते काढून त्याने बाजूला ठेवलेलं असतं. एक तर त्याने स्वतः दिलंय, स्वतः दिलं म्हणजे आत्मबलिदान. मग तो कदाचित देवाला देत असतो, तो त्याच्या शेजारी देवाचा एखादा स्तंभ दाखवलेला असतो, मंदिर दाखवलेलं असतं. जर समजा बळी असेल, म्हणजे दुसरा कोणीतरी त्याचा बळी घेत असेल, तर तो व्यक्ती दाखवलेला असतो, त्याचं गळा कापताना एखादा दुसरा व्यक्ती असतो, तो गळा कापताना दाखवलेला असतो. मग तो बळी झाला. म्हणजे आत्मबलिदान पण असतं किंवा बलिदान पण असतं, बळी पण असतं. म्हणजे हे प्रकार परत 3 वेगवेगळे झालेत. बापरे. सो असे पण प्रकार, म्हणजे ह्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या तिथून आहेत आपल्या. आपण समर्थन नाही करत, पण आपल्याला त्याचे पुरावे सापडतात. समर्थन नाही, पण आपल्याकडे होतं हे सुद्धा प्रूफ आहे, कळतो ना आपल्याला. आणि आपण असं म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीसाठी आपण म्हणतो जीव कोण देईल, तर जीव देणारी लोक होती तेव्हा. यातलं समर्थन कोणीच करत नाही ना, सतीचं ना बळीचं. प्राण्यांची बळी सुद्धा मी सपोर्ट नाही करत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते कसं, इतिहास आपल्याला पाहिजे, माहितीच पाहिजे ह्या गोष्टी. त्याच्याशिवाय
ते म्हणतात ना, इतिहास माहित नसेल तर इतिहास घडवता येत नाही. कळत येत नाही. बरोबर आहे. माणूस काय होतं ती चूक परत गरज नाही. आता मग कदाचित हे सतीशिळा बघून आपण आता सतीच्या प्रथेला विरोधच करतो. बरंच करतो. बरोबर. या गोष्टी झाल्या पाहिजे. तर मग आता बऱ्याच गावात बघतो आपण नाही का की किंवा बऱ्याच ठिकाणी की ती जी समजा शिळा असेल कोणती हम्म. मग त्याला शेंदूर लावणं किंवा बऱ्याच पहिले त्याचं विजय किती कुठे पडलेले असतात बरोबर. याबद्दल काय सांगा. आता ही खूप वाईट गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर. कुठेही पडलेले असतात जे काहीच उपयोग नाही त्याचा. काहीच कळत नाही लोकांना. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मला कधी कधी असं वाटतं ना की या विरगळींचं दैवतीकरण झालंय ना म्हणून विरगळ वाचल्यात. हा पण पॉईंट खरा आहे. तेवढंच खरं आहे. पण जेव्हा आपण शास्त्रोक्त पद्धतीने विचार करतो तेव्हा ते चूक होतं. आपल्याकडे देव खूप आहेत बघा. भूतांचे प्रकार असतात. चेडा, म्हसोबा, बरोबर. मुंजा बरोबर. किंवा आपण म्हणतो वेताळ. बरोबर. गोष्टीमध्ये ऐकतो आपण. आणि ह्या सगळ्या प्रकारांना गावातल्या लोकांनी काय केलंय की विरगळीवरती शेंदूर लावलाय, त्याचा म्हसोबा केलाय. आता तुम्ही सगळ्यात सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. आत्तामध्ये आपला जो मानाचा पहिला गणपती पुण्यामधला, हा. कसबा पेठेतला, त्याचा भेट. त्याचा वरचा शेंदूर काढला. हा. मूळ मूर्ती जी आहे, मूळ मूर्ती एका बाजूला राहिली होती आणि शेंदूर फासत फासत तो एवढा झाला होता. बर. हे म्हसोबा हे जे आपल्या गावांमध्ये झालेत काही काही आहेत आहेत आहेत. आहेत, हे विरगळ आहेत भरपूर वेळा. पण आता आपण गावकऱ्यांना सांगू नाही शकत ना त्याचं शेंदूर काढा. बरोबर. सो आज ज्या श्रद्धा विरगळ येते, हा. हा श्रद्धा आहे ती. आज ज्या विरगळी राहिल्यात त्यांच्यावरती शेंदूर फासण्याचं शास्त्रोक्त कारण खूप वेगळं आहे. ती एनर्जी जास्त बाहेर येऊ नये किंवा ते जेवढी लिमिटेशन मध्ये बाहेर यायला पाहिजे तेवढी यावी. सो विरगळींवरती नसला पाहिजे. त्याने झीज होते जेव्हा आपण काढायला जातो परत तेव्हा. बरोबर. ऑइल पेंटचे कलर दिले जातात. ते अजून चुकीचं आहे. हा. किंवा आपल्याकडे आता फक्त हेच नाही हा, आपल्या ज्या सतीशिळा आहेत ना त्यांना यमाई आणि तुकाई म्हणून ओळखलं जातं. बर. ही यमाईची शिळा आहे, हे यमाईचं दगड आहे, हा तुकाईचा दगड आहे, अशा नावांनी ओळखलं जातं. हा. ते नाही झालं हे पाहिजे. झालं पाहिजे. त्याचं जे स्थान आहे ते त्याला भेटलं पाहिजे. शेंदूर ठीक झाला, काही काही लोकांनी त्याच्यावरती तेल लावू लावू त्याला शनिदेव बनवलाय. बापरे. विरगळ हा विषय पण असा आहे ना की ज्याच्याविषयी प्रूफ खूप कमी सापडतात. बरोबर. आता मी तुम्हाला जेवढ्या स्टोरीज सांगितल्या, ह्या जेवढा माझा अभ्यास आहे, जेवढा आणि सगळ्या- त्या प्रत्येक भागानुसार मी तुम्हाला सांगितलं की काय असू शकतं ते तिथे, बरोबर, बरोबर. त्या भागात काय घडलं असेल. बरोबर. बरोबर. आता आपण टॉपिकवर होतो की विद्रुपीकरण. ऑइल पेंट पण दिलेत लोकांनी. आता तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या घरातला जेव्हा ऑइल पेंट देतात तेव्हा जर त्याचा पापुद्रा निघाला तर काय होतं. सो त्या विरगळीचं किती नुकसान होईल जेव्हा काढायचं वेळ येईल तेव्हा. बरोबर. शनिदेव बनवलेत. त्याच्यानंतर काही लोकांनी विरगळीला भिंतीमध्ये काढलंय. जसं मी तुम्हाला एक फोटो टाकला की पायरीमध्ये. कारण मी म्हणतो गावकऱ्यांची चूक नाही, त्याला चूक नाही, माहितीच नाही ही गोष्ट त्यांना. आता इथून पुढे कळेल बऱ्याच जणांना की खूप जणांना समजायला हवं ही गोष्ट. आत्ता जेव्हा तुम्ही आपला वरंदाचा घाट उतरता, वरंद गाव लागतं. त्या गावातील सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला चौकोनी आकारातील विरगळे, चतुर्भुज विरगळ. मी जे बोललो ना तुम्हाला पाहायला चांगल्या भेटतील, त्या चतुर्भुज विरगळ ह्या मंदिराच्या बाजूला आडव्या पडलेल्या आहेत. 4.5 फुटाच्या विरगळ आहेत. त्यांचं संवर्धनाचं काम आता आम्ही करतोय, म्हणजे लवकरच ते पुढे घेऊन जाऊयात. ते जर झालं तर खूप भारी होईल. आता अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या लोकांच्या जर समोर निदर्शनास आल्या, लोकांना कळाल्या की काय केलं पाहिजे यांचं, हे विद्रुपीकरण आहे ह्या गोष्टी, तर लोक खरंच त्यांची काळजी घेतील. आता परवाच्या दिवशी वासोळे गावात गेलो होतो. त्या गावाच्या बाजूला एक वेगळ्या प्रकारची विरगळ आहे. खालचा मोठा कप्पा, म्हणजे जवळपास एवढ्या साईजची विरगळ आहे ती. नॉर्मल विरगळ एवढी असते, एवढ्या साईजची विरगळ आहे. त्या विरगळीचा खालचा कप्पा चौकोनी आकारामध्ये तुम्हाला मोठ्या आकारामध्ये वीर कोरलेला दिसतोय. त्याच्या समोर शत्रू सैन्य आहे सगळं. त्याच्यानंतर हे जे लढाई प्रसंग, हे जे कप्पे होते ना, लढाई प्रसंग तर झाला खाली, पण स्वर्गारोहणाचा कप्पा एका बाजूला आहे आणि स्वर्गप्राप्ती एका बाजूला आहे वरती, आणि मग कळसाचा कप्पा आहे. लोकांनी त्याला देव बनवलेला आहे, पण त्याच्यामुळे तरी तिने एका शिळा अजून चांगली अजून जिवंत आहे. पण मग काय होतंय की त्याच्यावरती कंटिन्युअसली तेल ओतल्यामुळे तिचं विद्रुपीकरण व्हायला लागलं. ते तेल नाही ओतलं गेलं पाहिजे. किंवा
लोक त्या वीराला जाऊन गंध लावतात, कुंकू लावतात. आणि आपल्यालाही माहिती आहे आजच्या काळामध्ये कुंकू आणि हळद कसे आहेत मार्केटमध्ये. आपण जे हळद कुंकू लावतो त्याच्यामध्ये किती केमिकल्स आहेत. नेसळे. ते जर केमिकल्स त्या दगडावरती रिॲक्ट झाले, तिची झीज होत गेली, तर मग अवघड आहे. खरं. पण आता मग सगळ्यात जुनी जी विरगळ आहेत ती महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतात सांगता येईल? असं काही स्पेसिफिकली नाही सगळ्यात जुनी कुठली आहे. हा. पण जेवढ्या विरगळ आहेत त्या 10व्या शतकापासून पुढे जसं मी तुम्हाला बोललो म्हणतात. पण तुम्ही जर कर्नाटकात गेले, कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी 6 फूट 7 फुटापर्यंत आहे. 16 फुटाच्या विरगळ आहेत, 15-16 फूट. एक एक मजला झालं. जेव्हा तुम्ही त्याच्या समोर उभे राहतात, माझा जो फोटो आहे असेल तर मी तुम्हाला पाठवेल, तुम्ही ते टाकू शकता किंवा दुसऱ्यांचा पण वापरू शकतो आपण. आपण खूप छोटे दिसतो त्याच्यासमोर, पण डिटेल्स एवढ्या भारी कोरलेल्या आहेत. सो विरगळ ही जी संकल्पना आहे ती शक्यतो कर्नाटकातून जास्त आल्याचं सांगितलं जातं. कर्नाटक प्रांत आणि महाराष्ट्र प्रांत. सो तुम्हाला बेस्ट विरगळ बघायचे असतील तर कर्नाटकामध्ये जाऊ शकता तुम्ही. हम्पीला वगैरे गेला तिकडे की तुम्ही नक्की बघून या तिकडे जाऊन. किंवा तुम्ही बोरिवलीला गेला तर एकसारला जा. 6 फुटाची. 6 फुटाची विरगळ, नौकादलाची विरगळ खूप चांगल्या आहेत, चांगल्या क्वालिटीमध्ये. चतुर्भुज विरगळ तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही नक्की याला जा, जे वरंदगाव आहे. आता आम्ही संवर्धन करतोय, तोपर्यंत जर संवर्धन कार्य पूर्ण झालं तर तुम्हाला त्या चांगल्या उभ्या केलेल्या बघायला मिळतील. नाही तर मग खाली आडव्या आहेत आता, त्या बघून घ्या तुम्ही नक्की. त्या विरगळीमध्ये पण एकाच्या छत्रधारी वगैरे जे असतं ना, एखाद्याच्या वरती छत्री पकडणं, अब्दागिरी पकडणं, या गोष्टी त्या विरगळींमध्ये. वरंदगावात एवढे टॉपचे लोक होते, याचा मिनिंग येतो. आणि जर तुम्ही कधी चांगली चांगली खूप गाव आहेत अशी ज्यांना किकली म्हणून गाव आहे आपल्या साताऱ्यामधलं, त्याला विरगळींचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. पुण्यातील कोंढावळे म्हणून गाव आहे, पौडच्या तिथलं कोंढावळे. तिथे पण तुम्हाला विरगळींचं स्मारक केलेलं दिसेल. घनगडाच्या पायथ्याला पण चांगलं स्मारक बांधलंय. आमचा नेवासा आहे. नेवास्यामध्ये मला दिसलं नाही कुठे विरगळीचं स्मारक, पण नेवास्यामध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या तिथे एक विरगळ आहे आणि ती गाणपत्य संप्रदायातील विरगळ आहे. म्हणजे नेवासा तसं बघितलं तुम्हाला शिव मंदिर जास्त दिसते, पण गाणपत्य संप्रदायातील दिसते. खूप काहीतरी वेगळं आहे ती गोष्ट. त्याच्यानंतर तुम्ही अकोला आलं. अकोल्यामध्ये हरिश्चंद्रगडावर तुम्ही बघा, पण ते एक एक असल्यामुळे लोकांना असं वाटतं की एक बघण्यात जास्त पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही आपले जे संभाजी गावचे कोंढाळकर होते, ज्यांनी अफजल खानाचं शिर कापलं, त्यांचं जे संभाव्य गाव म्हणून सांगितलं जातं कोंढावळे. ते कुठे येतं, तुमचा जो याचा धोम धरणाचा बॅकवॉटर आहे, त्या बॅकवॉटरला पाठीमागून जाता नाही. तुम्ही पाठीमागून गेलं की पहिले वाशिवली गाव लागेल. वाशिवली गावातल्या रामेश्वर मंदिराच्या तिथे तुम्हाला सतीशिळांचे खूप प्रकार बघायला मिळतील. तिथं व्याघ्रगड बघायला मिळेल. त्या 2 गोष्टी बघा. व्याघ्रगड तुम्हाला अजून सुधागडावर बघायला मिळेल. सुधागडावर वर जर गेला ना, भोराई देवी मातेच्या मंदिराच्या समोर सलग लाईन लागलेली विरगळींची. ती पण नक्की तुम्ही बघितली पाहिजे. त्याच्यानंतर जसं मी बोलतोय की सरदार संभाजी गावचे कोंढाळकर यांच्या गावामध्ये, कोंढावळे गावामध्ये पण तुम्हाला 6 फुटाच्या विरगळ बघायला मिळतात. ते खूप चांगले आहेत. वीर खूप चांगला दिसतो त्याच्यामध्ये, तुम्हाला सगळं नीट बघायला मिळेल. ती पण तुम्ही नक्की बघितली पाहिजे. त्याच्याच पुढे वासोळे गावात जा, म्हणजे वाशिवली करा, तुम्ही कोंढावळे करा, तिथून पुढे वासोळे गावात जा. वासोळे गावात तुम्हाला गडावरची गड निदर्शक विरगळ बघेल. तुम्हाला तिथे पालखीचा मान बघायला मिळेल कसा असतो. ती युनिक टाईपची जी विरगळ मी बोललो तुम्हाला, ती बघायला मिळेल. सो आहे, खूप सारं आहे. आणि मी जेवढं फिरलोय त्यातले हे बेसिक सांगतोय तुम्हाला. काही गावांमध्ये खूप सारे याच्यापेक्षा भरपूर आहे आणि अजून काही जे माहितीच नाही कोणाला. आता हे विरगळींविषयी झालं. विरगळीमधलं जिथे आपले संभाजी महाराजांना पकडलं गेलं ना, ते संगमेश्वर जे आहे, कसबा संगमेश्वर, तिथे तुम्हाला चतुर्भुज विरगळ बघायला मिळेल. त्या जंगलाच्या परिसरामध्ये तुम्ही फिरा, एकदा फिरून बघा, तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या टाईपच्या विरगळ बघायला मिळतील ना, खरंच भारी आहेत ते पण. त्याच्यानंतर आत्ता आमचे अजित राणे म्हणून एक आहेत, ज्यांनी कोकण प्रांतामध्ये संगमेश्वर मधील कडवई म्हणून गाव आहे. त्या कडवई गावामध्ये 56 किंवा 60 असं काहीतरी आकडा आहे, इतक्या सतीशिळांचं त्यांनी स्मारक उभारलंय आणि त्या गावाला आता सतीशिळांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हा, सतीशिळांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि अजित राणे सरांनी खरंच खूप भारी काम केलंय. खरंय. आणि असं काम प्रत्येक ठिकाणी आता सुरुवात व्हायला लागली आहे सुरुवात. आता खूप सारे विरगळ अभ्यासक आहेत, सतीशिळ अभ्यासक आहेत, जे याच्यावरती काम करत आहेत. आणि हे सगळं काम करत असताना ते शास्त्रशुद्ध पद्धतीने होणं गरजेचं आहे.
म्हणजे असं नाही की मी जसं परवाचं त्या मंदिराचा फोटो सांगितला तुम्हाला. पंचलिंगी महादेवाचं मंदिर होतं आपल्या याच्या पाठीमागेच येतं. सासवडच्या थोडंसं आसपासच्या एरियामध्ये, पुरंदर वगैरे त्या भागात. सो ती विरगळ संवर्धन करायचा ट्राय केला, बट ती जमिनीमध्ये म्हणजे पायरीमध्ये गाडली. पायरीमध्ये मग विरगळ उचलली पण कशी पाहिजे? विरगळीचं मोजमाप घ्यावं लागतं. त्याची डिटेलिंग एक तक्ता असतो. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला त्याची डिटेल्स भरायच्यात. तो तक्ता आपण त्याची डॉक्युमेंट लिंक देऊयात लोकांना, जेणेकरून त्यांच्या गावामध्ये जर असेल तर ते भरू शकतात स्वतःहून. मग तो तक्ता तुम्ही पुरातत्व विभागाला पाठवू शकता. त्याच्यानंतर त्याचं संवर्धन करताना त्याला उचलायचं कसं? कारण दगड खूप मोठा आहे. मोठा सो त्याला क्रेनने उचलणं गरजेचं असतं. त्याला उचलल्यानंतर त्याला टायरवरच ठेवलं पाहिजे. ते डायरेक्ट खाली आदळलं तर ती एवढ्या दिवसाची झीज झालेली विरगळ फुटू शकते. आता विरगळी पावसात उभ्या असतात. सो त्या फुटायचे चान्स खूप जास्त असतात. सो मग काय करायचं की त्यांना उचलून काही दिवसांसाठी सुकवायचं सगळ्यात पहिले. ऊन द्यायचं प्रॉपरली. आपण जसं पापडाला वगैरे ऊन देतो. ऊन द्या त्याला. त्यातल्या दगडातलं पाणी पूर्णपणे चांगलं होऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यासाठी ॲटलिस्ट 2-3 फुटांची हाईट असलेला चौथरा बांधा. त्या चौथऱ्यावरती विरगळ उभी करा प्रॉपरली. उभी केल्यानंतर त्याच्या बाजूने काही डिस्टन्स ठेवा, जेणेकरून चारही बाजू लोकांना बघता आल्या पाहिजे, जर ती चतुर्भुज विरगळ असेल तर. त्याच्यानंतर त्यांच्यामधलं अंतर तसं पाहिजे प्रॉपरली. त्या अंतरानंतर त्याच्यावरती छत पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती पाण्याचा प्रभाव झाला नाही पाहिजे. कारण पाणी पडलं की त्यांचे विनाश होणार आहे, काही ना काहीतरी होणार आहे ते. सो मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि याच्यासाठी खर्च खूप येतो आणि गव्हर्नमेंट याच्यासाठी काही निधी देणार नाही किंवा काय नाही. सो ह्या गोष्टी जपण्यासाठी आपल्याच गावातल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि ही आपल्या गावातील सरदारांच्या, आपल्या गावातील व्यक्तींच्या गोष्टी आहेत ना. सो त्याला गर्वाने मिरवलं पाहिजे. बरं, मग जर एखाद्या गावात विरगळ आहे तर मग त्या माणसाने ओळखावी कशी की विरगळायचे म्हणून? बेसिकली काय तर त्या दगडावरचं कोरीव काम, लेयर्स असतात वगैरे, जे कप्पे आहेत, कप्पे सांगितले ते बघा तुम्ही. ते बघा तुम्ही. आणि जर एखाद्याला वाटतंय की मला नाही कळत ही विरगळ आहे, तर त्याने आपण जो नंबर देतो त्याच्यावरती जस्ट फक्त कन्फर्मेशन जरी केलं की ही विरगळ आहे की नाही, हे काय आहे, आपण टाका म्हणजे तुम्ही त्याच्यावर. करताल त्यांना हेल्प सगळ्यांना. नक्कीच. आता आपण वरंद गावातले जो प्रॉब्लेम आहे, तिथल्या तरुणाईने खरंच पुढाकार घेतलाय, म्हणून आपण ते काम पुढे नेतोय. बरोबर, खूप अडचणी येत आहे, त्यांना पण येत आहे, मला पण येत आहे, बट करायचं ठरवलंय तर करायचंय. करता येतं. आणि ही गोष्ट तरुण पिढीच करू शकते. बरं, मग विरगळचं आपण संवर्धन कसं करू शकतो याच्यावर काय सांगाल थोडक्यात? संवर्धनासाठी सगळ्यात पहिला ऑप्शन मी जसं आता मी तुम्हाला एक प्रक्रिया सांगितली थोडक्यात, त्या प्रक्रिये थ्रू आपल्याला जावं लागणार आहे. पुरातत्व विभागाला आपल्याला ऍटलिस्ट एक अर्ज देणं भाग आहे. गरजेचं आहे. कारण का आपण जर संवर्धन करायला गेलो आणि काहीतरी घडलं तर पुरातत्व विभाग मध्ये यायला नको. बरोबर. सो त्याच्यामुळे ऍटलिस्ट तुमचा त्यांनी अप्रुव्हल देऊ न देऊ आपला अर्ज करणं काम आहे. आपण अर्ज करूयात. तुम्हाला काही मदत लागेल असेल तर ती मी करायला तयार आहे, कारण शास्त्रीय पद्धतीने होणं गरजेचं असतं त्या गोष्टीचं प्रत्येक. सो ते आपण करतोय. आता मी गावातल्या भरपूर साऱ्या लोकांना, आता भरपूर सारे दुर्ग संवर्धन संस्था आहेत, ग्रुप्स आहेत आपले, त्यांना अप्रोच करतोय आपण. त्यांच्या थ्रू तुमच्या गावामध्ये असेल विरगळ आणि एक विरगळ असेल तर थोडंसं लोक विचार करतील की अरे काय करायचं, तर मग तुम्ही सिम्प्लिफाईड वेमध्ये काय करू शकता. 1-2 विरगळ आहे तुमच्या गावामध्ये, त्यांना गावकऱ्यांच्या सहाय्याने उचला, त्याला मंदिराच्या कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवा. म्हणजे मंदिराला, आता आपण मंदिरं नीट बांधतो बरोबर, आणि हे मी खूप वेळा बोलतो की आपण मंदिर नीट बांधतो पण समाधांची रक्षा करत नाही, कुठं समाधांची संवर्धन करत नाही. सो मंदिराच्या समोर तुम्ही जे बांधताय, जो काही सभामंडप बांधताय, त्या सभामंडपाच्या आतमध्ये त्यांना नेऊन ठेवा. बरोबर. जेणेकरून त्यांच्या वरती कुठलाही नैसर्गिक आघात होणार नाही बेसिकली. बरोबर. जर नैसर्गिक आघात त्यांच्यावरती झाला तर प्रॉब्लेम येतील. त्यापेक्षा ऍटलिस्ट तुम्ही ते मंदिराच्या आतमध्ये ठेवा. आणि शक्य झालं तर वरती कुठे देऊ शकता की विरगळ आहे किंवा काय आहे. हा, आणि त्याच्यासाठी जर खरंच लोकांना मदतीची गरज असेल, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चातून नाही का ते बोर्ड्स असतील काय असेल ते आम्ही करायला तयार आहे. नक्कीच. आणि याच्यासाठी खरंच खूप सारे दुर्ग संवर्धन संस्था पुढे येतात. नाही, अजून एक कोण आव्हान करू, आपण जे कोणी जेवढे असतील कॉन्टॅक्ट करा, जोडले जाऊयात, सगळे जोडले जाऊयात आणि काहीतरी करूयात, युनिकनेस करूयात. जसं की अजित राणे सरांनी पण ती गोष्ट केली, सतीशिळ्यांचं गाव केलं, तसं तुमच्या गावालाही आपण एक ओळख देऊयात ना प्रत्येक गोष्टीने. कदाचित यांनी आंतरराष्ट्रीय स्तराचं एक पर्यटन स्थळ तुमच्या गावात होऊ शकतं. हा, आणि आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण होईल की महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला अशी विरगळ भेटत नाही जी उघड्यावर पडली. बरोबर. महाराष्ट्रातील प्रत्येक विरगळीचं संवर्धन झालंय आज. आणि हा डेटा जेव्हा मिळेल, डेटा जेव्हा गॅदर होईल, त्याच्यानंतर आपल्या इतिहासालाही मदत होईल आणि आपण आपल्या इतिहासाला गर्वाने सांगू शकतो की आमच्याकडे हे आहे आणि आमच्या गावात हे होतं.
अरे आमच्या गावात हे सरदार होते. वा वा वा. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. आणि हा विषय असा आहे की कव्हर होणार नाही एका व्हिडिओमध्ये. सतीश शेर सुद्धा एक पॉडकास्ट भेटू शकतो. बरोबर. सो थँक्यू सो मच. आणि भेटूया परत एकदा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत थँक्यू सो मच. येस, धन्यवाद. खरंच हा माझा पहिला टाइम होता पॉडकास्ट देण्याचा. म्हणजे मी माझ्या कंपनीसाठी पॉडकास्ट वगैरे दिलेत, बट असा इतिहासाविषयी बोलणं, इतिहासाचे रेकॉर्डिंग्स मी खूप सारे केलेत, बट पॉडकास्टमध्ये बोलण्याचा पहिला टाइम होता. आणि आय थिंक चांगला झालाय, कारण तुमचे क्वेश्चन्स पण तसे त्या लेवलचे होते. कसं वाटलं स्टॉप येऊन? आणि खूप छान वाटलं. म्हणजे हा विषय घेऊन कुणी पुढे येऊ शकतं की नाही हा मला माहीत नव्हता, बट तुम्ही संधी दिली आम्हाला, हीच मोठी गोष्ट आहे. कारण आपलं खूप चाललं होतं की नेवासावर बोलूयात, नंतर आपलं विषय झाला की विरगळवरती जास्त बोलत, कारण विरगळ हा विषय, नेवासावरती कदाचित बोलणारे खूप येतील माझ्या नंतरही, पण विरगळ विषय बोलणारे खूप कमी असतात. बरं. So समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जो चान्स दिला मला, त्याबद्दल तुमचे खरंच आभार. आणि खरंच कम्फर्टेबल फील झालं. असं नाही वाटलं की मी पॉडकास्ट करतोय, मी बोलतोय तुमच्यासोबत, तुम्हाला इन्फॉर्मेशन, आणि छान गप्पा झाल्या. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि कोणाला जर काही कॉन्टॅक्ट असेल ना, कोणाला वाटतंय की आपल्या गावात आहे विरगळ किंवा काही शेळा, तर सरांना कॉन्टॅक्ट करा. पण ती वेगळं असते, तो वाटतं ना की ही शंका आहे, हे काय, तरी पण करा सर, तुम्हाला येस येस येस, नक्की सर. नक्की. थँक्यू सो मच सर, थँक्यू. धन्यवाद, आभारी. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पायर केलेली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर ती मला खालच्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया एक नवीन फ्रेश विषय घेऊन एका फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत सी हे हॅव गुड अँड बाय.